माझं नाव आशुतोष झा, मी मूळचा बिहारचा. पण आता काही जण बिहारचा म्हटलं तर माझ्याकडे हिंदीमध्ये बोलेल असा अनेकांची अपेक्षा होती. त्यामुळे माझ्यासोबत अनेक हिंदी जण मध्ये बोलायला लागले. आनंद आहे की ते माझ्या हिंदीमध्ये बोलत होते, पण त्याहून जास्त मला अभिमान वाटतो की मी मराठी बोलू शकतो आणि मराठीमध्ये व्याख्यान देऊ शकतो. मला अनेक जण प्रश्न विचारतात की तुम्ही मूळच्या बिहारचे आहात, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान करता, हे सर्व काही करत असताना या बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं? मी त्यांना फक्त एवढंच सांगतो, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये व्याख्यान करतो, या सगळ्यांच्या बदल्यात मला जास्त काही मिळत नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की जन्माला जरी बिहारी म्हणून असलो तरी मरताना छत्रपती शिवरायांचा मोहरा म्हणून मरेल. हे भाग्य कमी आहे का? अरे जन्माला जरी बिहारी म्हणून असलो तर काय झालं, तरी मरताना या आशुतोषाच्या पुढं मावळा लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच इतिहास, तीच परंपरा आणि तोच पराक्रमाची शौर्य गाथा तुमच्यासमोर मांडणार आहे असली. पण त्यासाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे प्रेरणा मंत्र घेणं. आणि प्रेरणा असंच मिळत नाही. जे छत्रपती शिवरायांना मिळालं होतं, जे शंभूराजांना मिळालं होतं, जे आमच्या तमाम हिंदुस्थानातल्या मोगलाईंशी लढताना प्रत्येक राजाला मिळालं होतं, ते प्रेरणा मंत्र आपण घेऊयात. कारण की कोणताही कार्यक्रम प्रारंभ करण्याआधी त्या कार्यक्रमाचा हेतू लक्षात असला पाहिजे. का करतो आहे आपण हा कार्यक्रम? आपण छत्रपती शिवरायांचा गुणगान का करतो आहे? फक्त छत्रपती शिवरायांचाच का गुणगान? संभाजीराजांचा का गुणगान नाही? संभाजीराजे कोणते? शिवरायांचे ज्येष्ठ बंधू. त्यांचं गुणगान का नाही करत? थोडा आपण इतिहासाकडे वळणार आहोत. शिवछत्रपती काय आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर आज कान देऊन ऐकायचंय आपल्याला. आज समजून घ्यायचंय खऱ्या अर्थानं की धर्मासाठी झुंजावं आणि झुंजवून योग्यासी मारावे असं का म्हटलं जातं? छत्रपती शिवरायांना धर्मरक्षक का म्हटलं जातं? शंभूराजांना धर्मवीर म्हणून का ओळखलं जातं? का आमच्या राजांची जयंती एवढं थाटात केली जाते? याच्या पाठीमागचं कारण काय आहे? नेमकं धर्माची व्याख्या काय आहे? धर्म ही बाजू म्हणजे काय आहे? ही संकल्पना म्हणजे काय आहे? हिंदू धर्मामध्ये जाती जातीमध्ये विखुरलेला समाज हा भगव्या ध्वजाखाली छत्रपती शिवरायांनी कसा एकत्रित आणला हे समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. गड्यांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील वर्ष आपल्यासाठी फार भयंकर होता. मोक्कार आपण घरामध्ये तुडुंब बसलो होतो. वैताग आलता का नाही पोरांनो? घरामध्ये बसून वैताग आलता का नाही? लॉकडाऊन झाला आणि 4 महिने अक्षरशः जीव गेला आमचा. कुठे जीव गेला? स्वतःच्याच घरात. म्हणजे स्वतःच्या घरामध्ये असताना देखील आम्हाला इतका त्रास. कधी एकदा बाहेर पाऊल पडतंय, कधी एकदा आम्ही आमच्या घराच्या बाहेर जातोय. का? अंगामध्ये मस्ती. एका ठिकाणी आपण राहू शकत नाही. आमच्या मनामध्ये संयम नावाचा प्रकार नाहीये. आणि ज्याच्या मनामध्ये संयम नसतो तो माणूस कधीच यशस्वी होत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण संयमी आहात आणि म्हणूनच आपण सर्वजण घरामध्ये होता आणि आज या ठिकाणी शिवचरित्र ऐकण्यासाठी सुरक्षित बसलेला आहात. याचा अर्थ आपण सर्वजण संयमी आणि यशस्वी झालेली सगळी धारकरी आहात. गड्यांना, तुम्हाला माहितीये का, केवळ आपणच घरामध्ये वैतागलेलो नव्हतो. आपण तर स्वतःच्या घरामध्ये अन्नधान्य सगळं काही असताना फक्त कोरोना शत्रू बाहेर उभा होता म्हणून आपल्या घरामध्ये कैद होतो. पण राजा शिवछत्रपती सुद्धा 6 महिने लॉकडाऊन मध्ये होते. छत्रपती शिवराय हे सुद्धा लॉकडाऊन मध्ये अडकून होते. कसं? पन्हाळगडावरती. मी तो व्याख्याता नाही जो तुम्हाला सांगत बसेल की शाहिस्त्याची बोटं 3 कशी खापली. मी तो व्याख्याता नाही जो कुठला पाठांतर करून गेलो तुमच्यासोबत फडफड बोलत सुटेल. मी ते सांगेल जे तुमच्यासाठी योग्य आहे. मी ते समजवण्याचा प्रयत्न करेल जे येणारी पिढी चिरंतन आयुष्यात स्मरण ठेवतील की नेमका आमच्या राजाचा इतिहास कसा होता आणि आमच्या समोर मांडला कसा गेलेला आहे. गड्यांनो, याद राखा, एक 32 दाताचा भोपळ या महाराष्ट्राच्या अधिपती आलता. का? आमच्या राजाचं अस्तित्व संपवण्यासाठी. कशासाठी हा सगळा कारभार? अफजल खान या मातीमध्ये येतो, हजारो बायकांचा बलात्कार करत त्यांची फौज सुटत असते, पण त्याला रोखण्याला कोणीच नाही. त्याला रोकावं कुणी? त्याला रोखण्यासाठी एक योद्धा पुढे येतो, नाव छत्रपती शिवाजी राजे. ही प्रेरणा त्यांना कुठून दिली असेल? महासाहेब जिजाऊंनी. याद राखा गड्यांनो, आपल्या याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारताच्या किनारपट्ट्यामधून आमच्या हिंदुस्थानातल्या बायका पळवल्या जात होत्या. त्या कुठं विकल्या जात होत्या? त्या विकल्या जात होत्या अफगाणिस्तानच्या बाजारात.
आजही नवतरुणांनो घरामध्ये जाल ना त्यावेळेस एकदा गुगल करून चेक करा की त्या अफगाणिस्तानच्या मिनारवरती जे मोठे इमारती आहेत ना त्या इमारतीवरती काय लिहिलंय, काय लिहिलंय माहितीये का? आजपासून 600 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळाच्या आधीची गोष्ट आहे. त्या मिनारावरती दिलेलं आहे, दुखतं रे हिंदुस्तान नीलामे 2 दिनार. याचा अर्थ काय माहितीये ताईंनो, भाऊनो? याचा अर्थ असा होतो, दुखतं रे हिंदुस्तान नीलामे 2 दिनार, दुखतं रे हिंदुस्तान नीलामे 2 दिनार. याचा अर्थ असा आहे की हिंदुस्थानातल्या स्त्रियांना या ठिकाणी दिवस रात्र दोन्ही वेळा विकलं जातं. आणि आज अफगाणिस्तानचे 90% जे मुसलमान आहेत ते सर्वांनी सर्व त्याच आईंची पोरं आहेत. ते स्वतःलाही हिंदू म्हणून घेतात. छत्रपती शिवराय आले आणि छत्रपती शिवरायांनी हा पूर्ण जो संकल्पना होती की कुठलाही युद्ध झाला त्या युद्धामध्ये जो राजा पराभूत होईल त्याच्या बायकाला पळवून त्यांच्यावरती बलात्कार करायचं आणि नंतर त्यांना विकून टाकायचा. आमच्याकडे असं चालणार नाही, हे सगळं कारभार पहिलं बंद करा. जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल, नीट ऐका, जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळी निशी पाठविल, तया पापना स्वप्नी स्पर्शे म्हणाला, अरे मराठा म्हणावे अशा वाघराला. कुणाला पण नाही म्हणत मराठा. मराठा हे जातीवाचक घेऊ नका, कर्तृत्ववाचक आहे. जो या भगव्या ध्वजासाठी लढतो ना तो मराठा, जो या समाजाच्या या मातीच्या अस्मितेसाठी लढतो तो मराठा, जो शत्रूला पडताभूई थोडी करतो तो मराठा. आणि गर्व आहे की मी बिहारचा एक मराठा आहे. आनंद आहे मला. छत्रपती शिवरायांनी संकल्पना बदलली आणि लोकांना सांगितलं की जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल, जरी शत्रूची आई बहीण सुद्धा संकट समयी आम्हाला आढळली तरी तिला साडी चोळीनिशी पाठवायची. कसं? साडी चोळीनिशी. तया पापना स्वप्नी स्पर्शे म्हणाला. आमच्या मनामध्ये सुद्धा हा विचार येऊ नये की परस्त्रीसाठी आमच्या मनामध्ये घाणेरडे विचार कधीच येऊ नये. हा शिवरायांचा महाराष्ट्र, हा शिवरायांचा हिंदुस्थान. मात्र एक गोष्ट सांगू, आज पुन्हा एकदा अजून एक गोष्ट गुगल करा की नेमकं या भारतामध्ये एका दिवसाला होणाऱ्या बलात्काराची संख्या किती. माझा अंदाज चुकत नसेल तर आज प्रत्येक दिवसाला जेवढ्या वेळात मी उभा आहे, जेवढ्या वेळात आपण सगळेजण बसलो तेवढ्या वेळात एका स्त्रीचा बलात्कार झालाय. हे मनापासून सांगत नाहीये मी, हे काय मी आभारात गोष्ट सांगत नाहीये. तर हे तुमच्या रजिस्टर आहे, जाऊन गुगलला चेक करा की रोज 24 तासामध्ये 80 बलात्कार होतात रोज. हे रजिस्टर्ड आहेत आणि अनरजिस्टर्ड लाखोच्या संख्येने. आणि मात्र आम्हाला सांगायला अभिमान वाटतो गड्यांनो की छत्रपती शिवराय शंभूराजे यांचा असा एकमेव काळ होता की या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही स्त्रीचा बलात्कार झाला नाही. म्हणून आमचा राजा श्रेष्ठ आहे, म्हणून आमच्या राजाचा इतिहास आजही गावागावामध्ये अभिमानानं सांगितला जातो. का? त्या छत्रपती शिवरायांनी आया बहिणीचं रक्षण केलं होतं आणि याच आया बहिणीची अब्रूचं नुकसान करतो 32 दाताचा बोकड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलता. काही लोक म्हणतात की तो कशासाठी आलता, तर स्वतःची सीमा वाढवायला. तो सीमा वाढवायला नाही, तो आमच्या दख्खनची घाटी संपवायला आलता. तो आमचा दक्षिणेतलं स्वराज्य संपवण्यासाठी आला होता. आणि तिकडे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हा आपला हत्तासा एवढीसा हिंदुस्थान आहे ना, तो एवढाच नव्हता. अफगाणिस्तान पर्यंत, काबूल ते कंदाहार पर्यंत पसरलेला आमचा हिंदुस्थान, यामध्ये फक्त एकमेव शिवरायांचं हिंदवी स्वराज्य होतं, एकमेव, जिथं हिंदूंचं राज्य होतं. पृथ्वीराज चव्हाण संपले, हिंदूंचं राज्य गेलं. त्यानंतर आमचा एकही सम्राट बनला नाही. तो 32 दाताचा बोकड याच इशारा आलता की छत्रपती शिवरायांचा जो स्वराज्य आहे त्याला संपवायचा. आणि इतिहास पलटला की हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माती में. हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माती में. छत्रपति ने घुसेड़ दिया था वो भगवा उसकी छाती में. छत्रपति ने घुसेड़ दिया वो भगवा उसकी छाती में. हा इतिहास. छत्रपती शिवरायांनी त्या अफजल खानाचा कोथळा काढला हे मला सांगायचं नव्हतं. याच्या पुढे काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट स्वतःच्या घरी नाही गेले, आता थोडा आराम करावा. छत्रपती शिवराय तिथून सरळ जातात पन्हाळगडावरती.
पन्हाळगडाचा वेढा खूप भयंकर आहे. नीट लक्ष देऊन ऐकायचं बांधव. पन्हाळगड म्हणजे कोणी साधं सुद्धा युद्ध नाहीये. या युद्धाचं वर्णन गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा दर्ज केलेलं आहे. असा भयंकर युद्ध आहे. अरे कोणी पाहावं त्या युद्धाला आणि बघतच राहावं. अश्रूंच्या धारा निघतील, रक्ताचा चिलकांना यात्रेचा ताव कल्लोळ वाजेल. मात्र या युद्धाचं वर्णन हे शब्दामध्ये करता करता मी दमेल, ऐकता ऐकता तुम्ही पचसाल. मात्र या युद्धाचं वर्णन करणं इतकं सहज आणि सोपं नाहीये. छत्रपती शिवराय 5 ते 6 महिने सलग अडकून आहेत पन्हाळगडावरती. सिद्धी जहर, सिद्धी मसूद हे सगळेजण त्या अफजल खानाचा नाजायस औलाद. आता तो कितवा असावा ते मला माहित नाही. तो फाजल खान ही सगळी अलाउद्दीकडे होती एकट्या राजाला गिळण्यासाठी. एकमेव आमचा राजा शिवछत्रपती आणि एवढी ही 35,000ची फौज अवघ्या 600 मावळ्यांना कापण्यासाठी निघालेली आहे. 35,000ची फौज आणि त्यामध्ये फक्त किती मावळे? किती? फक्त 600 नाही, फक्त 600. आपण केवढे आहोत? अवघा 150-200 लोक आहोत. या 150-200 लोकांच्या हातामध्ये तलवारी द्या आणि त्यांना या चालत सांगायला सांगा. त्या चालत येणाऱ्या सैन्याला घोड्यावरती बसवा. संख्या बघा कशी दिसते. 100ची संख्या अशी दिसू शकते, तर 35,000ची फौज अवघ्या 600 मावळ्यावरती तुटून पडण्यासाठी येत आहे. पराक्रम कसा असेल, धैर्य कसं असेल, शूरता आणि वीरता काय असेल. मुळात हे सगळं करता येतं केव्हा? जेव्हा तुमच्या मनगटामध्ये खऱ्या अर्थाने धर्माची व्याख्या समजली जाते. धर्म सांगितला जातो. हे असंच कोणी पगारावरती लढणारे योद्धे नव्हते. आम्हाला पगार मिळाला तर आम्ही 8 तास काम करतो, त्याच्यात ते 6 तास काम करायचे, 2 तास सिगरेट ओढण्यासाठी ब्रेक म्हणून जायचा. हे आमची आजची तोड करून पुढं. म्हणजे 20,000वरती जगणारी आम्ही. आम्हाला काही कळणारे निष्ठा म्हणजे काय असते आणि निष्ठा समजून घ्यायची असेल तर पहिला धर्म म्हणजे काय ते समजून घ्यावं लागतं. धर्म मी सांगणारा कोणीच नाहीये. माझं नका ऐकू आणि आपल्या राजाचा ऐका. छत्रपती शिवरायांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. मुलांना नीट लक्ष ऐकायचंय. धर्मवीर छत्रपती शिवराय संभाजी महाराज तुमच्या वयाचे होते. वयवर्ष अवघा 14 वर्ष. या 14 वर्षाच्या वयामध्ये आपल्याला नीट एबीसीडी जमत नाही. ए पासून सुरू केलं तर झेड पर्यंत यायला आपल्याला एक रात्र संपते. येते का नाही खरं सांगायचं? एबीसीडी आईने मारून मारून शिकवले का नाही? अवघ्या 14 वर्षाचा आमचा शंभू राजा, त्याने संस्कृत मध्ये श्लोक लिहिलं, ग्रंथ लिहिलं आणि त्या ग्रंथामध्ये धर्माची व्याख्या मांडली. धर्माची व्याख्या काय मांडली? तर 611वा श्लोक, अध्याय क्रमांक 2. किती आहे मुलांना? श्लोक क्रमांक 611, अध्याय क्रमांक, मोठ्याने आवाज द्यायचा, अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक. आज घरी जाऊन हे श्लोक बघायचंय. काय म्हणतात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज? जीवितम मृतकम मने देईना धर्म वर्जित. जीवितम मृतकम मने देईना धर्म वर्जित. मृत्यो धर्मेण संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. याचा अर्थ काय होतो? जीवितम मृतकम मने देहिना धर्म वर्जित. मृत्यू धर्मेण संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. की जो माणूस जिवंतपणी स्वतःचा धर्म विसरतो त्याच्या जगण्याला काही मात्र अर्थ होत नाही. पण जो माणूस मेळत तरी धर्म सोडत नाही ना, तोच धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखला जातो. हा त्या धर्मवीरांची व्याख्या आहे आणि ती धर्माची व्याख्या घेऊनच ती 600 मावळे पन्हाळगडावरती वेड्यामध्ये अडकून बसलेली आहेत. खाली 35,000ची फौज आहे. ते 35,000ची फौजाला कधी असं एकदा वाटतंय की आपण या 600 मावळ्यांवरती तुटून पडावं. 1 महिना उलटून गेला, 2 महिने उलटून गेले, 3 महिने उलटून गेले. काळ बदलत होता मात्र वेळा गाफील होत नव्हता. नेमकं करायचं काय आहे? या पन्हाळगडाचा वेळा तुम्हाला साधा सुद्धा वाटत असेल तर मायबाप, माझ्या वर्ग मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगेल नवयुवकांनो, कधीतरी त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी जा. वरती नका जाऊ, पायथ्याला जा आणि अंगावरती काही बॅग घ्या. त्या बॅगेमध्ये थोडेफार दगड ठेवण्याचे तुमच्या खाण्याचे पदार्थ ठेवा आणि चालते व्हा त्या घोडखिंडीकडे, त्या पावनखिंडकडे चालते व्हा आणि विशाळगडाकडे पोहोचून दाखवा. तुमची आई माई आठवल्याशिवाय राहणार नाही. पायामध्ये प्रत्येक रुतलेला काटा तुम्हाला धर्मवीराची व्याख्या सांगून जाईल. पायामध्ये लागलेली प्रत्येक ठेच, पाय मुरगळला, अंग दुखते, हातामध्ये आलेली कळ तुम्हाला सांगून जाईल की काय होता तो रणसंग्राम. आम्हाला तमा आहे, आम्हाला आमच्या शरीरावरती प्रेम आहे, त्यांना नव्हतं. आम्हाला स्वतःवरती प्रेम आहे, त्यांना नव्हतं. मग त्यांचं प्रेम कोणावरती?
त्यांचं प्रेम होतं या स्वराज्यावरती, त्यांचं प्रेम होतं या मातीवरती. आज आपण सर्व या ज्या ठिकाणी बसलो आहोत ना, तो भगवा ध्वज एवढ्या गर्वाने वरती फडकतोय ना, याचं कारण म्हणजे काय माहितीये का? यांचा बलिदान. ते 600 मावळे लढले नसते तर आज तो भगवा ध्वज फडकला असता. आणि त्याच भगवा ध्वजासाठी छत्रपती शिवरायांनी आता संकल्पना केली, आणि काही झालं तर आता तलवारीच्या जोरावरती आपण लढता येणार नाहीये. आणि जिथं तलवार संपते ना, तिथं बुद्धीचं कर्तृत्व चालू होतं. छत्रपती शिवराय यासाठी श्रेष्ठ नाहीये की छत्रपती शिवरायांनी केवळ तलवारीच्या जोरावरती आणि पाट्याच्या जोरावरती एवढा मोठा इतिहास घडवला, तर शिवरायांची बुद्धिमत्ता सुद्धा तेवढीच जास्त तरबेज होती. छत्रपती शिवरायांची बुद्धिमत्ता ही वेगळ्या पटीने गेली. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावर एक पत्र पाठवलं त्या सिद्धी जोहरला आणि सिद्धी मसूदला की आम्ही शरण यायला आता तयार आहोत. 6 महिने झाले तो आम्ही वैतागलेलो आहे. आता आपण पण पत्र पाठवतोच की सरकारला की आम्ही घरामध्ये वैतागलेलो आहोत, आम्हाला घरामध्ये राहता येणार नाही, कृपया आम्हाला बाहेर जाऊ द्या. तसे छत्रपती शिवराय सुद्धा तो वैतागलेला असतील असा हा त्यांनी भेद केला. आणि त्या सिद्धी जोहरला पत्र पाठवलं की आता आम्ही पूर्णपणे वैतागलेलो आहोत, आमच्याकडे अन्नधान्य सगळं काही संपलेलं आहे, आम्ही तुझ्या शरण यायला तयार होतो. हा इकडे जल्लोष करत साजरा करायला लागला की आखिरकार 6 महीने से जिसकी इंतजार में थे वो काफर वो हमारे चरणों में आ ही गया. आखिरकार ये जितने भी मराठे थे हमारे सामने हार मान लेते. तिकडे यांचा जल्लोष सुरू झाला. छत्रपती शिवरायांनी ते 2 पालख्या तयार झाल्या आणि काळ्या कविन अंधारामध्ये छत्रपती शिवराय आणि त्यांचे 600 मावळे त्या 2 पालखीनिशी खाली उतरले. एक पालखी तिथंच ठेवली. त्या पालखीत कोण होतं नंतर न सांगतो. पहिली पालखी घेतली, शिवराय आणि 600 मावळे सोबत चालू लागले. हळूहळू जाता 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 प्रचंड वेगवान पाऊस, आणि त्या वेगवान पाऊसमध्ये एवढ्या मोठ्या जंगलामध्ये त्यामध्ये जो चिखल होता ना, चिखल तो अवघ्या गुडघ्यापर्यंत येत होता. गळ्यांना मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आत्ताही सांगतो, आणि एखाद्याच्या मावळ्याच्या हातामध्ये, एखाद्याच्या मावळ्याच्या माझ्या पायामध्ये काटा लुटावा, दुसऱ्या मावळ्याने तोंड दाबा आणि तिसऱ्या मावळ्याने त्याचा काटा करावा, इतकी भयंकर परिस्थिती होती. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये एकही जण थांबायचा नाहीये. का तर समोर सिद्धी जोहरची 35,000ची फौज आहे. या 35,000च्या फौजेला काही करून कानामध्ये खबर नाही गेली पाहिजे की या ठिकाणी आपण निसटतो आहे. ते पत्र पोहोचलंय का सिद्धी जोहरकडे, इकडे जल्लोष चालू आहे आणि एका बाजूला सगळेजण निघून चालतायत, सगळे चालतायत. छत्रपती शिवराय आणि 600 मावळे एक 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 करून पुढे वळतायत. आणि अचानक त्या सिद्धी मसूदच्या काही हेरांना कल्पना सुचली की तिकडं काहीतरी हालचाल आहे, तिकडं काहीतरी वेगळं काहीतरी होत आहे. इकडं या ठिकाणी महाराष्ट्राचा आमचा धनी, आमचा शिवराय अडकला गेला होता, आणि जणू प्रत्येक जण फक्त आई भवानीला सांगत होता, आई भवानी यंदा वाचव. अरे ज्यांनी तुझ्या मंदिराची कळा समाधी ठेवली, आज तुला त्याच्या रक्षणाची गरज आहे. आई भवानी एवढा आमचा राजा वाचव. मात भवानी यंदा आमच्या राजाला त्या यवनाच्या हातातून मुक्त कर आणि सुखरूप आमचा राजा गडावर पोहोचू दे. मंदिराच्या घंटांचा नाद होऊ लागला आणि सगळीकडे कीर्तन व्हायला लागली. आमच्या देवदेवतांचा सांगडा वाजायला लागला. जिकडं तिकडं फक्त एकच विनंती की माझा राजा सुरक्षित पोहोचू दे. छत्रपती शिवराय 600 मावळे एक साथ पुढे जात आहेत, एक साथ चालते होत आहेत. छत्रपती शिवरायांची ही वाटा धावत 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 सिद्धी मसूदचे हेर त्या सिद्धी मसूदला जाऊन सांगतात की हुजूर वो भाग रहे. कौन? शिवाजी हुजूर, शिवाजी भाग रहा है. गजब करते हो, वो शिवाजी तो अभी आ रहा है, अभी हमारे पास उसका पत्र आया था कि वो हमारे शरण में आ रहा है. आणि तेवढ्यात तो सिद्धी मसूद स्वतःच्या त्या सासऱ्याला जाऊन सांगतो कि शिवाजी भाग रहा है हुजूर, शिवाजी को पकडना होगा. तो सिद्धी जोहर म्हणतो की पागल वागल झालायस की काय. तो समोरून येतो, तो आमचा शिवाजी राजा आहे. इकडं कुठं चालला तू, चल त्याला धरूयात. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद, फाजल खान त्याच्या हाताला असलेल्या 2-3 हजाराची फौज घेऊन सर्व दिशेवरती पन्हाळगडाच्या दिशेने धावतो. पन्हाळगडाच्या अर्ध्या वाट्यावरतीच त्याला शिवरायांची दुसरी पालखी दिसते. त्या पालखीमध्ये अवतीभोवती फक्त आणि फक्त 4 ते 5 मावळे. पालखीचा पडदा बाजूला सरकतो. शिवाजीराजे पुढे येतात, गळा भेट होते. आओ शिवाजी राजे, आइए, आपका स्वागत है. शिवाजी राजे समोर येत आहेत. सिद्धी जोहर आणि शिवरायांना कधीच पाहिलं नव्हतं. आदिलशाहच्या दरबारात होता, यांनी कधीच शिवरायांना बघितलं नव्हता. अवघ्या 9 वर्षामध्ये पाहिलं होतं. 9 वर्षाच्या दरबारात सुद्धा शिवराय फक्त या कारणासाठी गेलते, ही गोष्ट कान देऊन ऐका पहिल्यांदा की शिवराय 9 वर्षाच्या आदिलशाहच्या दरबारामध्ये का गेले होते. कारण की अवघ्या 9 वर्षाच्या छत्रपती शिवरायांनी
एका कसायाला कापला होता. का? आमच्या गौ मातेचा कत्तल करण्यासाठी. ज्याने आमच्या गौ मातेचा कत्तल करताना अवघ्या 9 वर्षाचा शिवराय आहे आणि 9 वर्षाच्या शिवरायांनी त्या कसायाला उभा कापला होता. का? तर गाई आमची माता आहे. आणि काही लोकांना हल्ली अनेक मंत्र सुचू लागलेले आहेत की गाईला कापून खाणारे आणि गाईला आई मानणारे भाऊ होत आहेत. विचार बदला. गाईला कापून खाणारे कधीच भाऊ नसतात. शत्रूला शत्रूच म्हणावं यात चूक नसते. हे आमच्या शिवरायांनी सांगितलंय. त्या आदिलशाच्या दरबारामध्ये शिवरायांना पेश केलं. इकडं तिकडं पाहिलं, सगळ्यांची गर्दनं वाकलेली आहेत. शिवरायांना सांगितलं आलं. अवघ्या 9 वर्षाचे शिवराय. बाळा किती वर्ष आहे? 9 वर्षाचे शिवराय आहेत. इथं सगळेजण 35, 40, 50, 60 वर्षाचे सरदार आहेत. हिंदू सरदार उभे आहेत. त्या सरदारांच्या माना वाकलेल्या. हे 9 वर्षाचा आमचा शिवराय ताटमान करून उभा आहे त्या दरबारामध्ये. मान वाकवणार नाही, सॉरी सुद्धा तो माफी सुद्धा मागणार नाही. आणि शिवरायांचा तो झालेला अपमान की आमच्या हिंदू राजांची गर्दनं वाकली आहे आणि आम्ही स्वतःला आझाद म्हणून घेतो. आम्ही स्वतःला स्वतंत्र म्हणून घेतो. कशासाठी? कोणासाठी? या मेण्यात ठेवलेली तलवार चालते तर नेमकी कोणासाठी? या आदिलशाहसाठी. चालणार नाही अजिबात. छत्रपती शिवराय अवघ्या भरल्या डोळ्याने आईसाहेब जिजाऊंकडे जातात. महासाहेबांना म्हणतात, महासाहेब हे स्वराज्य आहे का? हे कसलं रयतेचं राज्य? या ठिकाणी आमच्या आया बहिणीला दिवसा ढवळ्या उचलल्या जातात. या ठिकाणी आमच्या आईला आमच्या समोर कापलं जातं. त्याला शिक्षा दिली म्हणून आम्हाला नजर वाकडी करायला लावतात, नजर खाली करायला लावतात. हे कसलं स्वराज्य? 9 वर्षाच्या जिजाऊ त्या बाळाला जिजाऊ भाऊसाहेब म्हणतात की राजे हे शिवशाही नव्हे, ही मुघलशाही आहे. या तख्तावरती बसलेला आलमगीर, औरंगजेब, कुतुबशहा, आदिलशहा, फ्रेंच, डच, जेवढे पोर्तुगाली, जेवढे परकीय सत्ता आहेत त्या परकीय सत्तांनी आमच्या भारत मातेच्या छातावरती पाय दिलाय. शिवबा आता जर तुमचं काही कर्तव्य असेल तर त्या पायाला तोडायचा आणि याच मातीमध्ये तुम्ही हिंदवी स्वराज्य उभं करायचं. आणि आमच्या राजांनी शपथ घेतली. रायरेश्वराच्या पायथ्याला जाऊन शिवरायांनी महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि गर्जना झाली. हे स्वराज्य व्हावं ये तो श्रींची इच्छा. मात्र त्याच स्वराज्याला संपवण्यासाठी पन्हाळगडामध्ये त्या सिद्धी जोहर समोर एक शिवराय उभा होता. दोघांची गळाभेट झाली. शिवरायांना कधी न पाहिलेला सिद्धी जोहर. मात्र सिद्धी जोहरने शिवरायांना कळकळून मिठी मारली. 1 डोळे, 2 डोळे, 3 डोळे, 4 डोळे संशयी नजराने त्या शिवरायाकडे फिरले. ये शिवाजी नहीं हो सकता हुजूर, ये शिवाजी हो ही नहीं सकता. कैसे करे? ये शिवाजी नहीं फिर कौन है? समोर त्याला अंगावरती घेतलं. कुत्रा जसं अंगावरती धावत जाताना अगदी तसंच कुत्र्यासारखा सिद्धी जोहर अंगावरती गेला की सच बता, कोण आहे तू? कोण आहेस तू? सांग. शेवटपर्यंत त्या मावळ्याने सांगितलं नाही. शेवटपर्यंत तो सांगत राहिला की मैं ही शिवाजी हूं, मैं ही शिवाजी हूं. आणि सपदिशी तलवार त्याच्या छातडामध्ये घुसवण्यात आली आणि तिथंच तो पडला. त्या शूरवीराचं नाव होतं शिवा काशी. शिवा काशीदांचा सामान्य त्याग, मलाही असा लाभू दे कर्मयोग. असे मागतो नित्य तुळजापुराला, मराठा म्हणावे अशा मागणाला. शिवा काशीदांचा त्याग आहे हा. गड्यांनो, तुम्हाला वाटत असेल की हे खूप सोपं काम होतं. मृत्यूच्या मगरमिठीला जाऊन मृत्यूला आलिंगन देणं इतकं सोपं काम नसतं. समोर मृत्यू आहे. एकदा आपण समोर गेलो तर परतणार नाहीये हे माहीत असून सुद्धा आमचा राजा वाचला पाहिजे. फक्त एवढ्याच प्रेमापोटी, या स्वराज्यापोटी, या भगव्या निशाणापोटी शिवा काशीदांनी जो त्याग दिला तो त्याग इतिहासामध्ये अमरत्व प्राप्त करणार होतं. आणि या अवघ्या पाऊण तासाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 600 मावळ्यांनिशी पावनखिंडच्या फार पुढे निघून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 600 मावळ्यांनिशी त्या पावनखिंडीच्या जवळच उभे. तिथून सैन्य पळत आलं. जवळपास 10,000ची फौज एकत्रित आक्रमण करणार. कोणावरती? अवघ्या 600 मावळ्यावरती. आणि समोर काय होतं? तर समोर आमचं घोडखिंड. त्या घोडखिंडीच्या अंगावरती धावायचं होतं आम्हाला. त्या घोडखिंडीची वाट अक्षरशः एवढीच आहे.
या वाटेतनं जाणारी फौजची संख्या किती 100 ते 200 जाऊ शकते एकाच वेळी. कधी जमलंच तर जा आणि पहा तिकडच्या दगडांवरती नीट पाय तरी देता येतं का. तिथून जाणार आहे फौज, अवघे 600 मावळे आहेत आणि तिकडून नाराय तकबीर अल्लाहू अकबर टक टक दिन 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 करत 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 या 600 मावळ्यावरती तुटून पडण्यासाठी अवघे 35,000ची फौज एक साथ येत आहेत. चालत येत नाहीये, घोड्यावरती येत. आमचे मावळे रात्रभर चालून थकलेले होते, त्यांचे पाय हात सगळे काही दुखत होतं, मान कला सगळं काही त्रास देत होतं. पायामध्ये चप्पल नव्हती, अंगावरती जखमा झाल्या होत्या आणि चिखलाने माखलेले होते. जरूर रक्ताचा अभिषेक केला असेल महादेवाच्या पिंडीवरती, तसा त्यांचा रौद्र रूप. असे थकलेल्या मावळ्यांना हरवण्यासाठी हे ताजे तवाने दारू पिलेले सगळे बोकड एक साथ येत होते आमच्या हिंदवी स्वराज्याच्या हिंदू मराठा योद्ध्यांवरती. एक साथ चालून येत होते. हा आवाज वाढत होता अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. आणि या ठिकाणी फक्त 300 मावळ्यांचा हरे हरे एवढाच आवाज ऐकल्यानंतर स्थिती जवाबला करून चुकला. यहाँ पर रुको, वो वहां पर काफिरों की फौज मौजूद है, किसी भी तरह से उन काफिरों को आगे नहीं बढ़ने देना है. एक साथ आवाज येऊ लागला आणि त्या ठिकाणी आमचा नरवीर बाजी प्रभू देशपांडे उभा राहिला आणि शिवराजांना सांगता झाला, राजा यंदा ऐका राजा आमचं. राजा एक एक शपथ आहे तुम्हाला, आमच्या अंगावरती हात ठेवा, आमच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा आणि शपथ घ्या की राजा तुम्ही पुढे जा. राजा तुम्ही इथून चालते वा नाही बाजी, आम्ही जाणार नाही आहोत. माझ्या योद्ध्यांना, माझ्या सर्व मराठा योद्ध्यांना मी या ठिकाणी सोडून पुढे जावं, अजिबात मी पुढे जाणार नाही. राजा पिता म्हणून तुम्हाला आज्ञा करतो आहे, पुढे चालते वा. राजा ज्यांच्यामुळे आमच्या मंदिराची कळस आज जिवंत आहे ना, ते जगले पाहिजे. राजे ज्यांनी आमच्या आया बहिणी नासवल्यात ना, त्यांना नासवायचं असेल, त्यांना कापायचं असेल तर तुम्ही पाहिजे. लाख मेले तरी चालतील, मात्र लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजा आमचा ऐका. छत्रपती शिवरायांनी अक्षरशः काळजावरती दगड ठेवला आणि छत्रपती शिवरायांनी विचारलं की तुमच्यासोबत किती फौज हवी. अवघे 600 मावळे, त्याच्यामध्ये किती फौज असावी. 300 मावळे. जे बांधव सगळेजण एकत्र आले, मुरारबाद सगळे देशपांडे एकत्र आले, बाजी प्रभू देशपांडे हे सगळेजण एकत्र येऊन 300 मावळे त्या खिंडीमध्ये उभे राहिले. स्वतःच्या हाताची तलवार केली आणि या छाताड्याची ढाल केली. येऊ दे, किती येत आहेत बघू दे. जोपर्यंत माझा राजा घरावरती पोहोचत नाही आणि जोपर्यंत त्या तोफांचे 5 बार होत नाही, तोपर्यंत हा बाजी पाडणार नाहीये. तोपर्यंत एकाही गनिमाला या खिंडीच्या पुढे जाऊ देत नाही, हा शब्द बाजींचा. आणि एवढं ऐकलं आणि छत्रपती शिवराय अवघ्या 300 मावळ्यासोबत विशाळगडाकडे रवाना झाले. छत्रपती शिवराय पुढे गेले. अवघ्या या पावनखिंडाची युद्धाची संग्राम सुरू होणार होती. एवढाच अंतर. आता किती मोठी हजाराची फौज असली तरी त्या खिंडीमध्ये एकत्र तर कोणी येऊ शकत नाही ना. या सह्याद्रीचं वैशिष्ट्यच असं आहे की ज्या या आई असते ना, आई, त्या आईलाच कळतं की त्याचा मुलगा कसा आहे आणि त्या मुलालाच कळतं की तिची आई कशी आहे. आईचं मातृत्व मुलाला समजतं आणि मुलाचं प्रेम त्या आईला समजतं. अगदी ही सह्याद्री आमची आई आहे आणि आम्हाला ते प्रेम फक्त आणि फक्त मावळ्यांना समजतंय, मोगलांना समजणारी गोष्ट नाहीये. ही सगळी फौज एकत्र आणल्यावरती आक्रमण करणार नाहीये. हे सगळं बाजी प्रभू देशपांडेला कळून चुकलं होतं. अवघ्या 100ची तुकडी केली, 3 तुकड्या तयार झाल्या. समोर 50ची तुकडी, या खिंडीच्या उजव्या हाताला 50ची तुकडी, डाव्या हातावरती 50ची तुकडी, मध्ये 20ची तुकडी, मागे 25ची तुकडी आणि मधोमध उभा होता असा आमचा बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातामध्ये दांडपट्टा आणि अशी त्याची ही जी टिकी होती ती बाजूला काढली. हे त्याची चोटी होती ना, चोटी, त्याला असा गुंडाळा काढला बाजूला, असा नरवीराचा अवतार घेतला. एक एक मुघल येऊ लागला. दोन्ही हाताने दांडपट्टा फिरत होता आणि सपासप कापून टाकला. एक एक मावळा मरत चाललाय. एक मावळा मरतोय ना तर त्याच्या ऐवजी 100 त्या मुघलांना मारून मरत होता. एवढा भयंकर रणसंग्राम चालू झाला. त्या स्थिती वसूदला कळत नव्हतं की नेमकं वरती चाललंय काय, नेमकं दिसत नव्हतं. कारण ती पडणारी माणसं जी होती ही सगळी मुघल 100 जण गेली, कापून आले. 200 जण गेली, कापून आले. 300 जण गेली, कापून आले. 3 तास चालणारं युद्ध चालूच राहिला होता. 4 तास होऊन गेले.
5 तास होऊन गेले, 6 तास उलटून गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचतायत आणि त्या तोफाचे 5 मार देत आहेत. कान लावून ऐकत होता आमचा बाजी प्रभू देशपांडे, कान देऊन सांगत होता. माझा पोचला कर, अजून नाही. तोफेचा आवाज आला कर, अजून नाही. पण थांबतो कशाला, कापते मोगलांना. त्या यमदेवाला सुद्धा आमच्या बाजी प्रभू देशपांडेंनी त्या खिंडावर थांबून ठेवलं आणि सांगितलं की इथंच बस, इथंच बसून राहा. जोपर्यंत आमचा राजा विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण ठेवत नाही, तोपर्यंत हा बाजी जगायचं थांबत नाही, लढायचं थांबत नाही. आणि त्या सिद्धी मसूदने हैराण परेशान शेवटी वैतागला आणि ती बंदुकीची प्रथा आणली. त्यावेळेस इंग्रज होते, आता बंदूक पण होती. त्या इंग्रज अधिकाऱ्याला बोलावलं, एका लांब कुठेतरी डोंगरावरती उभा केला, ज्याची रेंज साधारणतः 100 ते 200 मीटरची असावी. त्या 100 ते 200 मीटरवरती एवढा भयंकर माती उसळली होती की त्या सिद्धी मसूदने आवाज दिला त्या इंग्रज अधिकाऱ्याला की त्याला मार. कोणाला? बाजी प्रभू देशपांडेला. त्याला मार. जोपर्यंत हा बाजी प्रभू देशपांडे मरत नाही तोपर्यंत आपण या खिंडीच्या पुढे जाऊ शकत नाही. पहिलं त्याला मार. उस काफिर को सबसे पहले मारो. तो इंग्रज अधिकारी वैतागला. तो म्हटला मारतो, पण नेमकं मला सांग तर, या 300 मावळे लढतायत ना, या 300 मावळांमध्ये नेमका बाजी प्रभू देशपांडे कोण आहे? नेमका कोण आहे बाजी प्रभू देशपांडे? कारण की ती 300 मावळे स्वतःला बाजी प्रभूचा अवतार मानून आणि महादेवाचा अभिषेक करून एकमेकांवरती वार करताना दिसत होते. 300 मावळे बाजी प्रभू देशपांडे झालेले होते. एकमेकांसाठी ते झेंडे बांधल एक साथ तुटून पडले होते या मुघलांवरती. काहीही झालं तरी एक सुद्धा मुघल त्या खिंडीच्या पुढे गेलेलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज सकाळ उजाडलेली होती तरी सुद्धा विशाळगडावरती पोहोचलेले नव्हते. विशाळगडाकडे समोर जाणार तोपर्यंत एक सूर्या आड नावाचा एक माणूस होता ज्याने शिवरायांची वाट अडवून धरली होती. मला सांगताना खंत वाटते दोस्तो की जेवढं स्वराज्याला आमच्या हिंदू राजांना परकीय सत्तांनी त्रास दिला नाही ना, तेवढा त्रास आपल्याच लोकांनी दिला. लक्षात घ्या, परकीय सत्तांशी आपण जिंकू शकू, पण जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुमचा शत्रू जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुम्हाला संपवण्यासाठी फक्त एक वार पुरेसा असतो. त्यावेळेस एक वेळ बाहेरच्या शत्रूशी नाही लढता आलं तरी चालेल, पण घरातल्या शत्रूशी लढा. बाहेरच्या पाकिस्तानाशी नाही लढता आलं तरी चालेल, या देशामध्ये राहून भारत माता की जय न म्हणणाऱ्यांशी लढता आलं पाहिजे. या देशामध्ये राहून आमच्या हिंदू धर्माची विटंबना करणाऱ्यांसमोर लढता आलं पाहिजे. याच देशामध्ये राहून सुद्धा या तिरंग्याचा अपमान करणारी, या भगवा ध्वजाला फाडून टाकणारी, हिंदूंना शिड्या घालणारी यांच्याशी लढता आला पाहिजे. कारण की ही घरातली माणसं आहेत. यांच्यासाठी लढायचं असेल तर तुम्हाला वारकरी सोबत धारकरी व्हावं लागेल. त्यानंतरच तुम्ही या शत्रूशी लढत आल. आणि छत्रपती शिवराय वारकरी सुद्धा होते आणि धारकरी सुद्धा होते. त्यांना माहित होतं बाहेरचा शत्रू जितका घातक आहे तितका घातक हा समोरचा आहे. या समोरच्याला सपासप कापून टाकला. छत्रपती शिवराय समोर त्या विशाळगडावरती पोहोचले. विशाळगडावरती पोहोचतात त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिलं ते 5 तोफा दे. आमचा धनी आला ही वार्ता विशाळगडावरती पोहोचली आणि 5 तोफांचा बाज आला. आमचा राजा पोहोचला. त्या तोफांचे 5 बार ऐकले आणि माझ्या बाजी प्रभू देशपांडेच्या अंगावरती चालणारी ती बंदूक अवघ्या 3 तासाचा चालणारा तो युद्ध 9 तास चालत राहिला. स्वतःच्या छातीची ढाल करत माझा बाजी प्रभू देशपांडे लढत राहिला. माझे बांधव लढत राहिले. माझा प्रत्येक हिंदू योद्धा लढत राहिला. का तर तुम्ही आम्ही आज स्वतःला हिंदू म्हणून घ्यावं म्हणून लढत होते. त्या रक्त निघालेला प्रत्येक थेंब थेंब सांगत होता की बाजी तुझा राजा पोहोचला, आता तू शरीर ठेवू शकतोस. बाजी प्रभूंनी स्वतःचा त्याग केला. सगळे मावळे त्या खिंडीत आले. जेवढे मराठा सैनिक होते सगळ्यांना कापून काढले. आम्ही मारलो गेलो पण आमचा थापला धनी, आमचा धनी वाचला. शिवराय विशाळगडावरती पोहोचले.
आता त्या सैन्याला सुद्धा कळून चुकलं होतं की आपण या ठिकाणी परत जाऊ, परत वेढा टाकायचा, परत 8-10 महिने थांबायचं. बाहेर गेले. छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व फक्त एवढ्यासाठीच नाहीये की छत्रपती शिवरायांनी तलवारीच्या जोरावरती एवढे युद्ध लढले, तर छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व एवढं आहे की छत्रपती शिवरायांसाठी लढणारी जी माणसं होती ती कधीही निष्ठेने विकली गेलेली नाही आहेत. आणि ती निष्ठा समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला धारकरी म्हणून घ्यावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही धारकरी या शब्दाचा तुम्हाला समजून घ्यावा लागेल की नेमका अर्थ काय असतो. धारकरी जो कधी विकला जात नाही तो धारकरी, ज्याच्या समोर हे एक दिवस शिवजयंती नाही 365 दिवस शिवजयंती असते ना तो धारकरी. शिवछत्रपती समोर ज्याचं मस्तक रोज नतमस्तक होतं तो धारकरी. ज्याच्या समोर हे नशावाशा, हे गोवा, गुटखा, दारू हे सगळे जेवढे पण पदार्थ आहेत हे ज्याच्या समोर टिकत नाही ना तो धारकरी. जो कधी विकला जात नाही, ज्याला कधी खरेदी करता येत नाही, त्याची निष्ठा म्हणजे तो धारकरी. आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही स्वतःला धारकरी म्हणून घेतो आहोत. आम्ही धारकरी. आता किती जण आहेत तिथं जे खऱ्या अर्थाने धारकरी आहेत? शिवबाराजांची शपथ आहे तुम्हाला, कधी व्यसन नसन केलं तर हात वर करायचंय. गड्यांनो आनंद आहे, आनंद आहे की आपण सर्वजण धारकरी आहात. अभिमान आहे आपला की या गावामध्ये धारकरी जिवंत आहेत. अभिमान आहे आपला की या गावामध्ये शिवछत्रपतींच्या विचाराची पिढी जिवंत आहे. अभिमान आहे या गावामध्ये की आज धारकरी जिवंत आहे. आणि त्या धारकऱ्यांना जिवंत ठेवायचं असेल ना तर सगळ्यात पहिले शंभूराजांचं बलिदान आम्हाला समजलं पाहिजे. बलिदान मास आम्हाला समजला पाहिजे. नेमकं काय आहे बलिदान मास? शिवजयंती साजरी केली म्हणजे शिवजयंती समजते असं होत नाही ना गड्यांनी. शिवजयंती समजून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं बलिदान मास समजून घ्यावं लागतं. शिवछत्रपती समजून घ्यायचे असेल, शंभू छत्रपती समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा नेमकं धर्मनिष्ठा म्हणजे काय असतं, धर्मासाठी झुंजावे म्हणजे काय, झुंजून अवघ्याशी मारावे म्हणजे काय. मी आधीही सांगितलं आणि आता सुद्धा सांगतो की जेवढा त्रास आपल्याला परखियांनी दिला नाही ना तेवढा त्रास आपल्याला सोकियांनी दिला. आणि या सोकियांच्या गद्दारीपणामुळे आमचे शंभूराजे अवघ्या 9 वर्षापर्यंत त्या औरंगजेबासमोर लढत राहिले होते. तो औरंगजेब हैराण परेशान होऊन वैतागलेला होता की छत्रपती शिवरायांचं निधन झालं. तो औरंगजेब हैराण परेशान होऊन झाला की आता हा स्वराज्य संपून टाकू. कारण की आतापर्यंत इतिहासाचाच होता, एखादा राजा मारला जायचा. पृथ्वीराज चव्हाण मारले गेले, त्यांचं हिंदू राज्य संपून गेलं. महाराणा प्रताप मारले गेले, त्यांचं राजपूत मराठा जेवढं होतं सगळं संपून गेलं, त्यांचा इतिहास टिकलाच नाही. यादव मारले गेले, त्यांचं सुद्धा कुळ संपून गेलं. जेवढे सुद्धा होते हिंदू राजे मारला जायचा आणि आमचा इतिहास संपायचा. त्याला आता वाटलं की असंच काहीतरी होणार. मात्र त्या औरंगजेबाला आपण सुफी संत म्हणतो ना, हा तोच नीचा औरंगजेब आहे ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला कैद करून मारलंय, ज्या औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या सख्या भावाची दारा शिकोची खुल्यान कत्तल केलेली आहे, गर्दन बाजूला धड बाजूला काढून टाकलाय. त्या औरंगजेबा स्वतःची जी जिरटोप असते ती जिरटोप बाजूला सारतो. हैराण परेशान झालेला तो औरंगजेब त्या खुदाला म्हणतो की या खुदा, अरे कैसे है ये मराठे, हमने ऐसे ऐसे राजा महाराजा देखे जो तो हमारा नाम सुनकर अपना राज्य में सौंप दिया करते थे. ऐसी जाबाज फौज देखी जो हमारे सामने घुटने टेक दिया करती है. पर पहली मर्तबा ऐसा दिलेर शख्स हमने संभाजी भोसला जैसा देखा है. पूरे हिंदुस्तान को अपने खौफ से अदा कर देने वाला ये आलमगीर औरंगजेब बादशाह इस 32 साल के संभाजी को शिकस्त ना दे सका. लानत है खुद पर. 32 वर्षाचे शंभूराजे औरंगजेब पूर्ण मुघल या सल्तनत, पूर्ण हिंदुस्थानाला जिंकून टाकणारा या स्वतःच्या छोट्याशा स्वराज्याला जिंकू शकला नाही. छोट्याशा स्वराज्याला जिंकू शकला नाही का? तर शंभूराजे हे आपल्या धर्मासाठी आणि भगव्या ध्वजासाठी लढत राहिले. आणि अखेर शंभूराजे आपल्याच फितरूंमुळे लोकांमुळे पकडले गेले. शंभूराजांना पकडण्यात आलं त्या बहादूरगडावरती ज्यावेळेस ते दरबार बनवलं होतं ना, त्या दरबारावरती एवढ्या अंतरावरती एवढ्या अंतरावरती तो औरंगजेब तख्तावर बसला होता. संभाजी महाराज समोर नाही. तर म्या जो दरबाराची ते दरवाजा होता ना, दरवाजा अगदी खाली केली होती बारीक. कशासाठी? छोट्या छोट्या गोष्टीतून स्वाभिमान दिसतो लोकांचा. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळतं की नेमका इतिहास काय आहे.
त्या दरवाजा खाली करण्याचं कारण काय माहितीये की त्यांच्या सोबतीला असणारे कविराज जे कवी कलश होते आणि कविराज भूषण हे भिन्न भिन्न आहे बरं का. आता म्हणजे मालिका लागली होती त्यामुळे अनेकांची गफलत झाली की कविराज भूषण एकच आहे आणि कवी कलश सुद्धा एकच आहे, पण तसं नाहीये. कविराज भूषण हे छत्रपती शिवरायांचे आणि कवी कलश हे शंभूराजांच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे कवी होते. कवी कलश आणि शंभूराजांना त्या दरबारामध्ये आणलं गेलं. त्या दरबाराचा दरवाजा बारीक केला गेला होता का तर संभाजी येणार आहे, तो कवी कलश येणार आहे. अवघा 9 वर्षाचा संभाजी आमच्या दरबारामध्ये येऊन आमचाच अपमान करून गेला. आता 32 वर्षाचा झालाय, आमचा जिना हैराण केलाय आणि ज्याच्यामुळे आम्ही 9 वर्षापर्यंत या शहनशाही तख्ताय आलमगीरची पदवी ते जिरटोप डोक्यावरती टाकली होती, तो संभाजी पकडला गेलाय. तो येणार आमच्या समोर स्वतःची गर्दन झुकवणार. जे इतिहासात कधी घडलं नाही ते आज होणार आहे. नीट लक्ष द्या. समोरन संभाजीराजे येत आहेत, कवी कलश येत आहेत, उंटावरून धिंड काळात आणलेली आहे, अंगावरती वार झालेला आहे. एक जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नव्हती संभाजीराजांच्या अंगावरती आणि कवी कलशांच्या अंगावरती. असा दोन्ही हात बांधून ठेवला होता शंभूराजांचा आणि कवी कलशांचा. शंभूराजांनी समोर पाहिलं, समोर काय तर तो दरवाजा बारीक. शंभूराजांना कळून चुकलं की आता आपण समोर जाणार आहे, आपली गर्दन चुकणार आहे. पुन्हा समोर त्या औरंगाबाद समोर अजिबात चालता होणार नाहीये. त्या श्यामयामध्ये आमचा शंभूराजा जातो. ताट म्हणल्यानंतर शंभूराजे स्वतःच्या डोक्याच्या दरवाजा धडकी बांधतात. दरवाजा दोन्ही बाजूला तुटून पडतो. हा औरंगजेब तख्तावरून 2 पावलं मागे सरकतो. थर 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 कापत औरंगजेब समोरच्या राहुल्ला खान मुकरबला खानला म्हणतो, पकडो उसका फिरतो. एवढी थाटली त्याची, एवढी तख्तावरती आहे. सगळे मुघल तुझ्या सोबतीला आहेत. आमच्या राजाचा हात बांधलेला आहे, कवी कलशांचे हात बांधलेले आहेत, तरी सुद्धा एवढा घाबरतोय तख्तावरती बसून. दोस्त हो, तुम्ही घाबरता म्हणून ते तुम्हाला घाबरवतात. ज्या दिवशी तुम्ही घाबरणं बंद कराल त्या दिवशी या औरंगजेबाची औलाद अशीच 2 पावले मागे सरत तुम्हा हिंदूंना बघून थर 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 कापल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा एक इतिहास आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा संभाजीराजे अंगीकारावे लागतील. त्यासाठी शंभूराजांचा तो त्याग समजावा लागेल. शंभूराजांना सोडून द्यावं यासाठी फक्त एक मागणी होती. ती एक मागणी मी सांगतो, बाकीचे प्रश्न इतके महत्वाचे नाहीयेत. एक मागणी खूप महत्वाची. शंभूराजांना धर्म त्याग करायचा, इस्लाम स्वीकारायचा. आता काही गफलती अशी केली की अनेक जणांनी इतिहासामध्ये विकृतीकरण करून ठेवलं की शंभूराजे धर्मासाठी लढलेच नाही. हे शंभूराजांचा त्याग राजकारणासाठी होता, सत्तेसाठी होता, असं तसं अजिबात नाही. आमच्या राजांच्या त्यागाला असं काळीमा फसवू नका. हे असलं पानसट आमच्या समोर सांगायचं नाही. कधीतरी त्या बकरीतले पाण्यात चाळा, ते व्हॉट्सअपवरती फिरणारा इतिहास आमच्या समोर मांडू नका. कधीतरी बकरीमध्ये तपासून बघायचं की नेमकं संभाजी महाराजांची हत्या का करण्यात आली होती. एवढं सोडा. दुसरं एक छोटंसं उदाहरण देऊन म्हणून सांगतो की याच औरंगजेबानं गुरु तेग बहादूर माहितीये का कोणाला? गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंग साहेबचे वडील, त्यांची हत्या कशी झाली? धर्मत्याग कर, तुला सोडून देतो. केला नाही, गर्दन बाजूला. गुरु गोविंद सिंग साहेबचे 4 मुलं होती, त्यांच्यातली 2 मुलं अवघ्या एवढी. बाळा तुझं वय किती? वय 12. तुमच्यापेक्षा 2 पटीने कमी वय. किती वय होतं त्या पोराचं? 6 वर्ष. फतेह सिंग आणि जोरावर सिंग, त्या लहान लहान मुलांची नावं. 6 वर्ष आणि 9 वर्षाच्या मुलाला कैद केलं. गुरु गोविंद सिंग साहेब यांची हत्या झाली, ते संपले. शीख पंथ पडून कोसळून पडला. जोरावर सिंग आणि फतेह सिंगाच्या समोर ते वजीर खान आला. त्या वजीर खानाने फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तू इस्लाम स्वीकार कर. अगर तू इस्लाम स्वीकार कर लेता है तो हम तुम्हें आजाद कर देते हैं. अवघ्या छोटा 6 वर्षाचा जोरावर सिंग म्हणतो पंजाबीमध्ये की जेडे साडे पिताजी कितासी मोगलांचा नाश वही असे करांगे. काय म्हणलं तो 6 वर्षाचा बाळ? जेडे साडे पिताजी कितासी मोगलांना नाश वही असे करांगे. म्हणजे काय? जे माझ्या बापानं केलं मोगलांचा नाश तेच आम्ही करणार आहोत. हा तो वजीर खान, औरंगजेबाचा सरदार, हा तोच होता ना. औरंगजेबाने आज्ञा दिली तेव्हाच हे सगळं घडलं ना. मग औरंगजेब जो काशी विश्वनाथावरती घाव टाकतो, आमची मंदिरं उद्ध्वस्त करतो, त्या बाबरचा हा वंशज ज्याने आमच्या श्रीराम मंदिराला पाडलं, कशासाठी? सत्तेसाठी.
सत्ता हासिल करता येते कधी, जेव्हा तुमचा धर्म त्याग करता येतो सहजपणे तेव्हाच. नामकरण का करावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हेच आहे की कोणतीही लढाई सत्ताकरण आणि धर्म हे वेगवेगळं करून लढले गेले नाहीये. इतिहासामध्ये लढले गेलेले सगळे युद्ध हे सत्ता आणि धर्म या दोनच तत्वावरती केले गेले आहेत. जर तुमच्या हातामध्ये सत्ता होती तर तुम्ही धर्म बदलवला. जर तुमच्या हातामध्ये सत्ता नाही, तुमच्या हातामध्ये वर्चस्व नाही, तर तुमचा धर्म बदलण्याची ताकद कोणाच्या अंगामध्ये सुद्धा नव्हती. कविराज भूषणने सांगितले ना की काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनती और शिवाजी राजे ना होते तो सुन्नत होत सबकी. याचा अर्थ काय आहे? काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, आता ती झालीये खऱ्या अर्थानं, मथुरामध्ये मस्जिद झालीये. और शिवाजी महाराज ना होते तो सुन्नत होत सबकी. सुन्नत होणे म्हणजे नेमकं काय? सुन्नत होणे म्हणजे नेमकं काय? ह्याचं होणं प्रकरण पहिलं असतं ते. जर तुम्हाला ते व्हायचं असेल तर ते कापावं लागतं. पोरांना समजलं असेल. मित्रांनो, हे सगळं काही धर्मासाठीच केलं जातं. आणि शंभूराजेंना त्या दरबारामध्ये स्वतःचा धर्माचा त्याग कर असा आदेश देणारा तो औरंगजेब आणि शेजारी असणारा एक कविकलश. कविकलशाच्या तोंडातून आवाज आला, औरंगजेब, जर तू खऱ्या अर्थाने इस्लामचा पट्टा असशील, 5 वेळेचा नमाजचा पठण करणारा असेल, एक बापाची औलाद असशील, तर आमच्या शंभूराजांना आजाद कर आमच्या शंभूराजांना. लढ समोर येऊन लढ आणि बघावं की कोण जिंकतंय, माझा शंभूराजा का तू मुघल सल्तनतचा बादशाह म्हणून मिळवतोस ना. एकदा माझ्या शंभूराजांना आजाद कर आणि स्वतःची गर्दन शंभूराजांच्या पायावरती धूळ जाताना स्वतःच्या नजरेनं बघशील. औरंगजेब शांत चित्त थंड पडून फक्त ऐकतच होता. कवी कलशांचे शब्द ऐकून कधी कधी आम्हाला वाटतं की ही आग आणि ही ज्योत आणि ही प्रेरणा आमच्यात कधी येईल. आम्हाला कधी कळणार आहेत कवी कलश? आम्हाला कोण सांगणार कवी कलशांचे ही डरकाळी कोण फोडणार आहेत? आज फोडली ना, येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये तुम्ही सांगायचंय, माझ्या शंभूराजांना असंच नाही मारलं. माझ्या शंभूराजांची एक एक बोट छाटली गाड्यांना, एक बोट. कधी स्वतःच्या हातामध्ये एक पिन घ्या, ही पिन बरोबर या नखाच्या मध्ये अगदी आतभर टोचून पहा, जातोय का? उजव्या हातात टोचा आणि ज्यावेळेस हातात जेवण घ्याल ना आणि ते जेवण तोंडात टाकताना ज्यावेळेस त्रास होईल ना, त्यावेळेस तुम्ही आईला म्हणसाल, आई त्रास होतोय, हाताने जेवण भरवतेस का? मावळा माझ्या शंभूराजांनी पण हीच हाक मारली असेल ना सईबाईंना, सांगितलं असेल ना सईबाईंना, आई त्रास होतोय. मान नाही चुकवणार, पण अन्नाचा त्याग करणार. ही बोट तोडलीत ना, अहो साहेब, ज्या हाताने तुम्ही आम्हाला जेवण भरवलं होतं ना साहेब, त्या हाताने पुन्हा एकदा तुमच्या हातचं जेवण करण्यासाठी या मोगलांनी आमच्या हातच ठेवले नाहीये. आम्ही किती भाग्यवान आहोत अहो साहेब की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही जन्म घेऊ आणि जेवण भरवायला कोणीतरी माऊल येईल ना, त्यावेळेस आमच्याकडे हातच नसतील, ती बोटच नसतील, ती माऊली सरळ आम्हाला हाताने भरवेल. त्या मोगलांनी शंभूराजांचे हातच कापून टाकले. हे तेच हात असतील ना ज्या हाताने शंभूराजांनी शिवाजी महाराजांचे ते पाय धरले असतील, त्या चरणाला स्पर्श केला असेल. हे तेच हात असतील ना जे हाताने कधीतरी महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापले असतील. आज स्वतःच्या धर्माचा त्याग होऊ नये म्हणून त्या औरंगजेबाने कापले. संभाजीराजांची बोट छाटली, त्यांचे पाय तोडले, त्यांचं सगळं हाल अपेष्टा करून टाकली. कशासाठी? आणि ही केस सगळी उपटून काढली. माशाला जसं सोलून काढावं तसं अंगभर सोलून काढलं होतं आमच्या शंभूराजांचं. अंग पूर्ण सोलून काढलं. कोणीतरी येऊन सांगायचं, राजाजी क्यों सहन करते हो इतना सब कुछ? जैसा बादशाह कहता है मान लो ना, कर लो इस्लाम को स्वीकार. बाद में आप फरार हो जाइएगा, आपकी सल्तनत को आपकी जरूरत है, आप यहां से चले जाइए, आप इस्लाम स्वीकार कर लीजिए. अरे बादशाह पूरी दक्खन की चाबी आपके हाथों में दे देगा. क्या चाहते हो आप? स्वराज ना, ले लीजिएगा. बादशाह की जी हुजूरी करिए, इस्लाम को स्वीकार कर लीजिए, मान लीजिए उसकी बात और चले जाइए यहां से.
मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. त्या दिवशी जर शंभूराजांच्या मनात हा विचार आला असता तर आम्ही स्वीकार करावा इस्लाम? त्या दिवशी शंभूराजांनी हे प्रस्तावना स्वीकार केला असतं तर, हे प्रस्ताव जर शंभूराजांनी स्वीकार केला असता तर काय झालं असतं? आज आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतलं नसतं. पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. याचं कारण म्हणजे 611वा श्लोक, अध्याय क्रमांक 2, जीवित मृतक म्हणे देईना धर्म वर्जित मृत्यू धर्मेण संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. मेला तरी चालेल, मात्र हिंदू म्हणून जन्म घेतलाय आणि हिंदू म्हणूनच मरणार. म्हणून आमचा छत्रपती धर्मवीर झाला, आमचा राजा धर्मवीर म्हणून ओळखला गेला. शंभूराजांचे हात पाय सगळं कलम करण्यात आले. ते डोळे, ज्या डोळ्यात स्वराज्य पाहतो ना आम्ही, छोटासा खडा कधी गाडी चालवताना गेला ना तर अर्धा तास असे डोळे आम्ही चोळत बसतो. लालगुंड तप्त सोळ्या ज्यावेळेस त्या भरल्या डोळ्यामध्ये जातात ना, त्यावेळेस त्या डोळ्यामध्ये काय यात्रा झाल्या असतील. जगदंबाची ललकारी ऐकवणार आमचा शंभूराजे, ज्या दिव्य भव्य डोळ्यांनी त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते डोळे औरंगजेबाने का काढले? तुमचा आमचा स्वाभिमान त्या डोळ्यात दिसत होता. ते डोळे कधीच या परकीय सत्तासमोर चुकले नाही म्हणून डोळे काढले. ते हात का तोडून टाकले? हे हात कधीच या मोगलाई समोर नमस्कार करण्यासाठी वाकले नाहीत, भिक्षा मागण्यासाठी पसरले नाहीत म्हणून तोडले. ते पाय का तोडून टाकले? कारण की या मोगलाई पुढं, या परकीय आक्रमणाविरुद्ध माझ्या राजांना कधी गुडघे टेकवले नाही म्हणून पाय तोडले. शंभूराजांची जीभ छाटायच्या आदल्या रात्रीच शंभूराजांनी भूताच्या अवस्थेत असून आबासाहेबांनी एक आवाज दिला. डोळे तर लाईलच नव्हते, अश्रू येणार कुठून? मात्र त्या अश्रूच्या जागेवरती रक्त वाहत होत. ते रक्तच वाहत वाहत शंभूराजांच्या मुखात आवाज आला, आबासाहेब, आबासाहेब, तुमचा शंभूराजा बोलतोय, आज तुमच्याशी काहीतरी सांगायचंय. आबासाहेब, या औरंगजेबाने आम्हाला हाल हाल करून मारले, आम्हाला यमयातनांचा त्रास दिला. मात्र आबासाहेब, एक 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 गोष्ट सांगतो, आम्ही आमची गर्दन झुकवली नाही, आम्ही नाही धर्म बदलला आमचा, आम्ही नाही सोडला आमचा धर्म, आम्ही स्वतःची गर्दन झुकवली नाही. त्यांनी आमचे हात तोडले आबासाहेब, पण तुमच्या शंभूबाळानं त्याच्या समोर हात टेकवला नाही. आबासाहेब, त्यांनी आमचे पाय तोडले, मात्र त्या औरंगजेबासमोर जसं तुम्ही ताट मानेने चालायला शिकवलं होतं ना, अगदी त्या ताट मानेने आम्ही त्या औरंगजेबासमोर उभा राहिलो होतो. मात्र आबासाहेब, दुःख एकाच गोष्टीचं आहे, त्रास एकाच गोष्टीचा आहे, आम्हाला तुमचं स्वराज्य वाचवता आलं नाही. पुन्हा एकदा या हिंदवी स्वराज्याची सेवा करायला मौका मिळेल ना आबासाहेब, तर तुमचा शंभूराजा पुन्हा तुमचा पुत्र म्हणून जन्म घेईल. शंभूराजांच्या मुखात निघाले ते प्रत्येक शब्द काळजावरती दगड मारणारे होते. शंभूराजांचा प्रत्येक दगड आज या ठिकाणी तुम्हा आमच्या अस्तित्वावरती घाव टाकतोय. तुम्हाला काय वाटतं? शंभूराजांचे तुकडे तुकडे करून फेकून दिले या नालायक हरामखोर मुघल सत्तांनी आम्हाला आमच्या राजाचा अंतिम संस्कार सुद्धा करता आला नाही. आणि त्याच औरंगजेबाच्या नावावरती आज सुद्धा आमच्या याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा मोठा औरंगाबाद शहराचं नामकरण केले. ते का? स्वाभिमान त्यांच्यात आहे, तुमच्यात संपला. तुम्ही बाटले गेले ते नाही. खरं तर ज्यांनी तलवारीच्या जोरावरती सलवार घातला त्यांनी स्वतःच्या धर्माला एवढ्या डोक्यावरती घेऊन नाचवला. मात्र तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी, या हिंदू धर्मासाठी, या भगव्या ध्वजाच्या प्रतीकासाठी ज्याने स्वतःच्या धर्माचा त्याग न करता शरीराचा प्राण सोडला, त्यांनी स्वतःचा धर्म विसरून गेला. त्यांनी धर्म सोडून दिला. आज त्या औरंगाबादच्या एसटी वरती मी थोड्या दिवसापूर्वी एक वार्ता बघत होतो. त्या टीव्हीला एक बातमी आली. औरंगाबाद असं नामकरण केलेलं एक एसटी होते. तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल का नाही माहित नाही. त्या औरंगाबादच्या नामकरणावरती तिथं संभाजीनगर असं लिहिलं होतं. दिलता का नाही रे? त्याच्यावरती काय फेकला होता? तो दगड संभाजीनगरवरती नाही, तुमच्या माझ्या राजाच्या नावावरती होता. तुमच्या माझ्या राजाच्या स्वाभिमानावरती होता. तो दगड हे तुम्हाला दाखवण्यासाठी देत होता की आज सुद्धा ही
सके तुम अपने शहर को और अपने आप को हिंदू कहते हो? वो तो इससे अच्छा मेरे मुसलमान भाई है जिन्होंने औरंगाबाद का नाम रखने के लिए कह दिया कि अगर दम है तो संभाजी का नाम लेने वाले मेरे सामने आकर दिखाओ. हे आम्हाला उघडपणे चॅलेंज देणारी माणसं कुठली आहेत? बाहेरची नाही. मी आधी सुद्धा सांगितलं, 5 वेळा ही गोष्ट सांगतोय की परकीय सत्तांशी छत्रपती शिवरायांनी लढा दिला हा त्यांचा मोठं कर्तृत्व नाही, तर छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या आतमधील असलेल्या शत्रूंना पहिलं संपवलं, मगच त्यांनी परकीय सत्ताशी लढा दिला. ही जेवढी शहरं आहेत, ही जेवढी देवस्थान आहेत, ही जेवढी देऊळं आहेत ना, यांना उद्ध्वस्त करण्याचा एकच उद्देश असतो की तुमच्या स्वाभिमानाला संपवा. ज्या माणसाचा धर्म संपवायचा असतो ना, त्या माणसाचा पहिल्यांदा स्वाभिमान संपवला जातो. आणि तो संपवण्याचं काम कसं होतं? आमच्या छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि छत्रपती शिवरायांचं निधन झाल्या त्या औरंगजेबानं संभाजीराजांची हत्या केली. औरंगजेबाने संभाजीराजांचे हाल अपेष्टा सहन करत औरंगजेबाने संभाजीराजांना मारलं. आणि सगळ्यात मोठा घात घातला तो आमच्या 32 मण सुवर्ण सिंहासनावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा 32 मण सुवर्ण सिंहासन कितीचे माहितीये का? ते 32 मण म्हणजे किती? 1280 किलो सोन्याचं सिंहासन. काय किंमत असेल त्या सिंहासनाची? हजारो कोटीचं सिंहासन. जसं हे रायगडावरती आले त्याने सगळ्यात पहिलं आमच्या 32 मण सुवर्ण सिंहासनाला तोडून काढलं. का? तर हे 32 मण सुवर्ण सिंहासन तुम्हा आमचा रयतेचा राज्याचा छत्रपतीचं प्रतीक आहे. हिंदूंनो, तुमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. अरे 300 वर्ष ही परकीय सत्ता तुमच्या डोक्यावरती थैया नाचत होती. या थैया नाचणाऱ्याला नेहमीचा तमाशा करणारा बाई म्हणून सोडला. आणि आमच्या राजानं तुम्हा आम्हासाठी स्वाभिमान म्हणून जगायला ते 32 मण सुवर्ण सिंहासन हिंदूंचं राज्य प्रस्थापित केलं, त्याला तोडून टाकलं. आणि त्या रायगडाचं नामकरण काय झालं माहितीये का? इस्लामगड. रायगड इस्लामगड म्हणून ओळखला गेला. नामकरण कशासाठी? राजकारण लोक विचारतात काय होते नामकरण बदलून. कधीतरी कोणासमोर जावं आणि त्यांनी सांगावं की नाव बदलून काय होतं? स्वतःला अफजल गुरु म्हणून घे. मग स्वतःचं नाव, स्वतःच्या जन्म घेतलेल्या पोराचं नाव कसा म्हणून ठेवू. मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की नाव ने क्या रखा है? मित्रा, नावातच सगळं असतं. नाव म्हणजे तुमचा स्वाभिमान असतो. आणि रायगडाचं नाव इस्लामगड केलं. त्या 32 मण सुवर्ण सिंहासना हाल अपेष्टा करून तोडून टाकले. आणि अनेकांना असा एक प्रश्न निर्माण झालाय की रायगडावरती मस्जिद वगैरे किती जण रायगडावरती गेली आहेत? त्यांनी प्रामाणिकपणे हात वर करा बरं. रायगडावरती किती जण गेलेली आहेत? रायगडावरती प्रत्यक्षात गेलेली आहे, फक्त पाहिलं नाही फोटोमध्ये. पावसाळ्यात हिंडायला तरी गेले असंच. हात खाली करा. जेवढे जण गेलेले त्यांचा आवाज पाहिजे. रायगड तुम्ही पाहिलाय का नाही? कसा वाटला? छान. रायगडाचा काना कोपरा बघितला असेल, प्रत्येक ठिकाण गेला असेल. जगदीश्वराचं मंदिर पाहिलं, आईचं मंदिर देऊळ पाहिलं, शिवाई माताचं मंदिर पाहिलं, आमची महल पाहिली, ते बाजारपेठ पाहिलं. मस्जिद दिसली का? कुठून आणला मग हे इतिहास? व्हॉट्सअप वरती फिरणारे हे इतिहास की शिवाजी महाराजांनी, हिरोजी इंदोरकरांनी इतिहास बांधला, हे रायगड बांधलं. आणि शिवाजीराजे म्हणतात की तुम्ही आमच्या राजांसाठी, सगळ्या मावळ्यांसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं, आमच्या मुस्लिम सैनिकांसाठी कुठं आहेत मस्जिद? हे काय जागा दाखवतो समोर बांधा. कोणीही माझ्यासोबत यावं, भांडण न करता बरं का. आपण मस्तपैकी चर्चा आणि संवाद रंगवूयात. कारण की भांडण करावं इतकं तुमची ताकद नाहीच आहे हल्ली. कारण की इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा आमच्या स्वराज्यावरती घाव टाकलाय ना, 100 वर्ष का होईना आम्ही आमचा बदला घेतोच. मग तो औरंगजेब का असेल. कधीतरी माझ्यासोबत रायगडावरती जावं. संपूर्ण रायगडावरती आपण महिनाभर हिंडूयात, महिनाभर बघूयात. आणि रायगडावरती मंदिराचा अवशेष मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही माझ्यासोबत येऊन मला मशिदीचं एक तरी उदाहरण दाखवा. काही गरज नसते सर्व धर्म समभाव नको त्या ठिकाणी टाकायची, काही गरज नसते. इस्लामगड केलं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये, ज्यावेळेस राजाराम महाराज होते, वाघ दरवाजातून निसटले आणि सिंहगडाला राजधानी केली. पुन्हा त्या रायगडावरती आले. रायगडाचं नामकरण काय झालं? रायगड. इस्लामगड ठेवला असताना पण नामकरण काय झालं? रायगड. नेताजी पालकर यांचं नाव काय केलं होतं? मुसलमान त्यांना बाटला गेला होता. औरंगजेबाने त्यांना मुस्लिम केलं होतं. छत्रपती शिवरायांनी त्यांना पुन्हा धर्मात घेतलं. कशासाठी? काय सगळं खटाटोप
धर्मांतरण करणं हा एकमेव उद्देश असतो लोकांचा. ज्यांना सत्ता घ्यायचं असतं. हे सत्तेचं राजकारण नाही, हे धर्माचं राजकारण आहे. आणि छत्रपती शिवराय हे धर्माचे रक्षक राजे होते, म्हणून त्यांनी हे सगळं कारभार पहिल्यांदा बंद केला. 32 मन सुवर्ण सिंहासन तोडून टाकलं. तुमचा आमचा स्वाभिमान पूर्णपणे नष्ट करून टाकलं. पण आता तो स्वाभिमान जास्त वेळ झुकणार नाहीये. आता तो स्वाभिमान पुन्हा एकदा जागा होणार आहे. आता तो स्वाभिमान रायगडावरती पुन्हा एकदा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 32 मनाचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित होणार आहे. तुमच्या आमच्या राजाचा सौराज्याचा इतिहास पुन्हा एकदा कडाडून सांगणार आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हे जय घोष पुन्हा एकदा रायगडावरती होणार आहे. पुन्हा एकदा 32 मनाचं सुवर्ण सिंहासन हे कोणी दुसरं येऊन करणार नाहीये. हे करण्यासाठी आपणच उठणार आहोत. गावागावातून खेड्यापाड्यातून प्रत्येक पोराला जबाबदारी दिली जाणार आहे. प्रत्येक वारकरी सुद्धा धारकरी झाला पाहिजे. याद राखा, जोपर्यंत भक्ती आणि शक्ती एक येत नाही ना, तोपर्यंत स्वराज्य घडत नाहीये. जोपर्यंत तुकोपर आहे आणि शिवराय एकत्र येत नाही ना, तोपर्यंत हिंदूंचं राज्य प्रस्थापित होत नाहीये. त्यामुळे वारकरी जेव्हा धारकरी होतील तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला ते 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी जाण्याचा योग लाभेल. आणि ते योग असंच नाही तर स्वतःला एक दिवस मावळा म्हणून जगण्याची संधी मिळेल. जात पात सर्व काही विसरून फक्त त्या भगव्या ध्वजाखाली जसे आज बसलेला आहात स्वतःला हिंदू म्हणून घेतात, अगदी फक्त तसंच स्वतःला हिंदू म्हणून घेऊन मराठा हे जातीवाचक नाही, आजही सांगते उद्याही सांगेल, हे कर्तृत्ववाचक शब्द घेऊन स्वतः एक शब्द द्यायचा आहे आणि तो शब्द मरेपर्यंत पाळायचा आहे की मी या 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी वर्षाचा एक दिवस जेव्हा केव्हा आमचा वार असेल, दिनांक असेल, तारीख असेल, मेलं तरी चालेल, पण रायगडावरतीच जाणार. ही शपथ कोण कोण घेते त्यांनी हात वर करा. फक्त वर्षातून एक दिवस तरी मी माझ्या राजाच्या स्वाभिमानासाठी जाईल, त्यांनी फक्त हात वर करा. भले पट्टे शाबाश, हात खाली आम्ही जाणार आहोत. 32 मन सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी नाही तर इतिहास जगण्यासाठी, स्वतःला स्वाभिमान समजून घेण्यासाठी. गड्यांनो, हल्ली आपली एक चूक आढळून येते. आपण सर्वजण जातीत विभागलो गेलो. छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट खूप महत्वाची समजावून सांगितली आहे की तुम्ही जातीसाठी लढू नका, मातीसाठी लढा. हिंदू ही जात नाहीये, हिंदू हा धर्म आहे, तुमचा स्वाभिमान आहे. श्रीमद भगवत गीता, छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये श्रीमद भगवत गीता होती, महाभारत होती. ज्याच्या डोक्यामध्ये कृष्ण नीती असते ना, त्या माणसाचा पराभव कोणीच करू शकत नाही. आणि शिवराय हे कधी हारले नाही. याचं कारण म्हणजे कृष्ण नीती आहे, याचं कारण म्हणजे कूटनीती आहे. आज आपल्या घरामध्ये श्रीमद भगवत गीता पहा. मला येताना आनंद झाला की मला बाबांनी एक मंदिर दाखवलं. त्या मंदिरामध्ये मी श्रीमद भगवत गीता बघितली आणि पहिलंच पान पालटलं आणि तिथं मला एक श्लोक दिसला. दादा, ते श्लोक मला लगेच डोक्यामध्ये आलं आणि लहानपणी असताना जे माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं तो श्लोक चटकन डोळ्यामध्ये आलं की नेमकं मी फक्त आणि फक्त स्वतःला हिंदू का म्हणून घेतो. मी कधी स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हे सगळं असं का म्हणून घेत नाही. किंवा मी ब्राह्मण धर्मामध्ये, मी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला म्हणूनच मी ब्राह्मण असेल का हो? जर मी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला तर मी फक्त क्षत्रियच असेल का हो? मग नेमकं ब्राह्मण कुणाला म्हणतात, याची विभागणी कोण करतं, कसं करतं, हे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलंय का? नाही सांगितलं. कुणाची वाट बघताय? कोणीतरी येईल सांगून जाईल चुकीचं, त्याची वाट बघताय. जाती जातीमध्ये भांडण लावणारी व्याख्याते येतील, तुमच्यामध्ये फूट पाडून जातील, त्याचा वाट बघताय. घरामध्ये श्रीमद भगवद्गीता किती जणांच्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता फक्त हात वर करायचं, प्रश्न विचारणार नाहीये. श्रीमद भगवद्गीता आपल्या घरामध्ये कोणाकुणाच्या आहेत? श्रीमद भगवद्गीता गेल्या 5 दिवसांमध्ये 4 गावामध्ये फिरलोय, महाराष्ट्राच्या 4 कोपऱ्यात. प्रत्येक गावाची स्थिती एकच आहे की श्रीमद भगवद्गीता आमच्या घरातून पळाली, बाजूला काढलं. आज घरी गेल्यानंतर कधीतरी एकदा जातीची खरी व्याख्या आम्ही समजून घ्या. नेमकं जात ही वर्ण व्यवस्था कशी विभागली गेलेली आहे हे समजून घ्या. जात ही प्रकरण कशी येते कधीतरी श्रीमद भगवद्गीतेचा 4वा अध्याय आणि 13वा श्लोक वाचा. कितवा अध्याय? 4था अध्याय आणि श्लोक कितवा? 13वा श्लोक. या 4व्या अध्याय 13वा श्लोक मध्ये काय लिहिलंय?
चतुर्वर्णमया सृष्टे गुणकर्म विभागश्य तस्य कर्ता रमपि मा विद्व कर्ता रम वयम। अर्थ, चतुर्वर्णमया सृष्टे गुण कर्म विभागश्य, याच्यातच अर्थ आहे 4 वर्ण गुण कर्म विभागश्य। अर्थ काय होतो याचा? सहज, अगदी सिंपल आहे, समजून घेऊया। चतुर्वर्ण 4 वर्ण आहेत आमच्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य। आता हे 4 कोण? अनेकांना वाटतं की जो ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेतो तो ब्राह्मण, जो क्षत्रिय कुटुंबामध्ये तो जन्म घेतो तो ब्राह्मण, तो क्षत्रिय, जो शूद्रामध्ये जन्म घेतो तो शूद्र, जो वैश्यामध्ये जन्म घेतो तो वैश्य। अशीच आपली धारणा आहे आतापर्यंतची। चूक। चतुर्वर्णमया गुणसृष्टे गुण कर्म विभागश्य, गुण आणि क्रम, ज्याच्यामध्ये जो गुण असतो त्या क्रमामध्ये त्याची विभागणी केलेली असते, ते त्याचं कर्तव्य म्हणूयाला म्हणून विभागणी केली गेलेली आहे, तुम्हाला बाटण्यासाठी विभागण्यासाठी नाही, किंवा कोणीतरी श्रेष्ठ आहे कोणीतरी कनिष्ठ आहे तसं नाही। एक गोष्ट एकच मसा आणि वारसा या व्याख्यानातून घेऊन जा। आज या ठिकाणी बसला तमाम हिंदू बांधवांना एकच सांगू इच्छितो, त्या प्रत्येक भगव्या ध्वजाखाली येणारा प्रत्येक मराठा योद्धाला सांगू इच्छितो की जो स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती स्वराज्य घडवतो ना तो ब्राह्मण, जो स्वतःच्या तलवारीच्या पात्यावरती अवघा मुलूक मैदानी तोफ बाजूला सावळ या परकीय सत्तेला, ज्या मातृभूमीच्या पायातून जे साखरदंड बांधलंय त्या साखरदंडाला बाजूला काढतो ना तो क्षत्रिय, जो सर्वात व्यवसायामध्ये उत्तुंग असतो तो वैश्य, आणि जो सगळ्यांची सेवा भाव करतो, पूजा अर्चना करतो तो शूद्र, आणि या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य घडवतो ना तो खऱ्या अर्थाने सनातन हिंदू वैदिक आर्य धर्माचा खरा राजा जे आहे छत्रपती शिवाजी महाराज। आजपासून स्वतःला फक्त आणि फक्त सनातनी हिंदू म्हणून घ्यायचे। खूप झालं रे, बास झालं। किती दिवस त्या जातीमध्ये अडकणार होत आपण, किती दिवस त्या जातीसाठीच आपण शब्द एकमेकांचे घाव टाकणार आहोत। तो उत्तर भारतातला, तो दक्षिण भारतातला, तो परप्रांतीय, तो अपप्रांतीय, तो दुसऱ्या देशातला, तो दुसऱ्या समाजातला, जो या भारत भूमीमध्ये जन्म घेतो तोच हिंदू असतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की जो या भारतामध्ये जन्म घेतो मग तो कुठल्याही जातीचा असो तो हिंदूच असतो। त्यामुळे आजपासून स्वतःची जात विसरा, तुम्ही जो गुण घ्याल, जो तुमची कला असेल, जर तुम्ही शस्त्रामध्ये निपुण झाला तर तुम्ही क्षत्रिय आहात, जर तुम्ही विद्येमध्ये कलम वाढवाल तर तुम्ही ब्राह्मण आहात। आता मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या की संभाजी महाराजांना तुम्ही काय म्हणाल? अरे 4 ग्रंथ लिहिलेत माझ्या राजांना, ब्राह्मण म्हणाल? तलवारीच्या जोरावरती 5 पातशाहीशी एकटा लढत राहिला माझा शंभू राजा, क्षत्रिय म्हणाल ना? मग आई बापाची सेवा करणारा तो वीर पुत्र काय म्हणाल त्याला? मग सांगा ना, मग जात कुठून आहे? मग हे बाजूला काढा। आणि या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या वेळपासून मला ऐकत आहात, जर तुमची अजून ऐकण्याची इच्छा असेल तर मला आवाज द्या, अजून सांगावं काही वेगळं तुम्हाला। खडा पहाराची नोंदणी कशी होणार आहे कोणाला माहितीये का? 32 मन सुवर्ण सिंहासन आपण करणार आहोत, पण त्यासाठी मी अर्धा विषय घेतला, माफ करा ते त्याला पुढे घेतो। 32 मन सुवर्ण सिंहासनासाठी आपण सर्वजण धारकरी म्हणून जाणार आहोत, आणि त्यासाठी आपण जण स्वाक्षरी देणार आहोत। स्वाक्षरी कशी द्यायची? पेनाने नाही, आपल्याकडे असलं कामधंदा नसतं, पेन विन आमच्याकडे चालतच नाही। शिवरायांनी स्वतःची शपथ घेतली आणि मावळाला सांगितलं बहिर्जी नायकांना, नाईक आणा ते तेवढीशी पेन, आपण या ठिकाणी स्वराज्य बाबा येतो शिंचीच्या लिहून काढू खाली शिवछत्रपती सिग्नेचर। असलं कारभार नाही आमच्याकडे। तलवार करायची, हाताची बोटं छाटायची आणि रक्तावरती अभिषेक घालायचा महादेवाच्या पिंडीवरती, आणि तसा अभिषेक करायचा नाहीये सध्या आपल्याला एक छोटीशी पिन घ्यायची आहे, त्या पिनानं आपल्या रक्तावरती थोडासा एक ठसा घ्यायचा आहे, थोडंसं रक्त काढायचं आणि तिथून आपण एकमेकांना रक्ताची स्वाक्षरी देणार आहोत। सगळं काही व्यवस्था उत्तमपणे आहे, आणि आपल्या पूर्वजांनी अंगावरती एकही जागा शिल्लक नसताना वार सोसून स्वराज्य उभं केलं। आज त्या स्वराज्याचा स्वाभिमान जिता जागता आमच्या समोर पुन्हा एकदा उभा राहतोय। मग एक थेंब रक्त न देणारी आमची पिढी आहे का? आम्ही शिवरायांसाठी एवढं देणार नाहीये का? आपल्या गावातून जे कोणी असतील त्यांच्याकडे आपण एक नेतृत्व म्हणून दादा असतील, सागर दादा असतील, आपण सर्वजण युवक बांधव असतील, माझे सर्व सहकारी मित्र असतील, आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा। आमच्या सगळ्या ज्येष्ठ बंधूंना एक आग्रह करतो,
थोड्या दिवसासाठी गावचं राजकारण थोडं बाजूला टाकूया आणि आपण धर्मासाठी एकत्र येऊया, गावाची एकी वाढवूया आणि परकीय सत्तांसाठी लढाईसाठी आपण स्वतःनी एकत्र येऊन या खळा पहाडाची यादी लवकरात लवकर पूर्ण करूया आणि संकल्प घेऊया की आपण रायगडाला जाणार. मग रायगडाला येणार का नाही माझ्यासोबत? जोरात आवाज पाहिजे. रायगडाला येणार का नाही? भले पट्टे शाबाश. रायगडावरती यायचं असेल मग निर्व्यसनी व्हावं लागेल. निर्व्यसनी व्हायचं असेल तर शिवचरित्र वाचावं लागेल आणि शिवचरित्र वाचायचं असेल तर जात सोडावं लागेल. मी एकाच गोष्टीचा आग्रह यासाठी धरला कारण की माझा समाज वाटला गेला, त्याचा फायदा अनेकांनी उचलला आणि ज्याच्यामुळं आजही आम्हाला काश्मीरच्या खाडीमध्ये आमच्या बांधवांसाठी, आमच्या हिंदू बांधवांसाठी आवाज उठवता आला नाही. आज तुम्ही आम्ही स्वाभिमानाने गर्दन वर करून जगतोय. मी बिहारमध्ये राहतो, कधीतरी आमच्या बिहारमध्ये या. त्या पटनाच्या आतमध्ये दरभंगा नावाचं गाव आहे. त्या दरभंगाच्या 10 किलोमीटर अंतरमध्ये सन्हापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. अवघ्या 10 वर्षाआधी त्या सन्हापूर गावामध्ये 100 लोकांनी तलवारी नाचवल्या आणि आमच्या गावात घुसून वार केले होते. त्यावेळेस जर आमच्या घरामध्ये शस्त्र नसते ना तर आज त्या गावात माझा कधी जन्म झाला नसता. कदाचित मी इथं टिकलो नसतो. आपल्या पूर्वजांनी घरामध्ये शस्त्र ठेवला म्हणून तुम्ही आम्ही आज सुरक्षित आहोत. मात्र आज तुमच्या घरातलं शस्त्र गेला आणि तुमच्या हातामध्ये हे डबडं आलं आणि या डबड्याच्या हाताने तुम्ही युद्ध लढायला लागले आणि सगळा कारभार बदलून गेला. आमच्या हातातलं शस्त्र गेलं, आमच्या हातातलं शस्त्र गेलं आणि तुमच्यातला जो स्वाभिमान होता, तुमच्यातला जो शिवरायांचा बाणा होता तो पूर्णपणे संपला आणि तोच बाणा संपला होता अक्षरशः काश्मीरच्या हिंदूंच्या घाटीमध्ये. ही गोष्ट शेवटची घेतो आणि तुमचा इतिहास जो आहे त्याला पूर्ण विराम देईल मी. मात्र ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कळ्यांनो, एक काळ असाही होता ज्या काळामध्ये आमच्या आया बहिणींना समोरून उचलून नेलं जात होतं आणि आम्ही हातावरती हात ठेवून बसून फक्त रडत होतो. हातात तलवार होती मात्र लढायची ताकद नव्हती. लढणार तरी कोणासोबत? एवढ्या मोठ्या फौजेसोबत लढायचं तरी कसं? या हिंदू स्त्रियांना बांधण्याचा कार्यक्रम आधीपासून सुरू आहे. मात्र आता हे सगळं उघडपणे करता येत नाही. हे उघडपणे करता येत नाही म्हणून या परकीय गुलामगिरीचं एक नवीन षडयंत्र आहे, ज्या षडयंत्राचं नाव आहे लव जिहाद. लव जिहाद. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुलींचे धर्मांतरण करून त्यांच्यातून उत्पन्न होणाऱ्या मुलाला मुसलमान बनवणे आणि त्या मुलीला जाळून राख करणे इतकाच या लव जिहादचा एकमेव उद्दिष्ट आहे. आज घरी गेल्यावरती एकदा स्वतःच्या त्या गुगलवरती चेक करा की नेमकं फक्त तो अकोला जिल्हा आहे ना, 20,000 लव जिहादचे केसेस एका वर्षात रजिस्टर्ड आहेत. कधीतरी मोठमोठ्या आणि ह्याच्यामध्ये कोणी साध्यासुधी मुली नाही फसलेल्या. यामध्ये मुली कोण फसल्या? अक्षरशः आयपीएस पर्यंतच्या अधिकारी सुद्धा त्यांचे हाल करून मारले गेलेले आहेत. अशा उभ्या डंग्या तलवारी त्यांच्या गर्दनावरती चालवलेल्या आहेत. आणि तुम्हाला पोरींनो इथं जास्त जे युवा मुली आहेत ते नाही आहेत, पण मी माझ्या बंधूंना सांगू इच्छितो की नेमकं लव जिहाद हे प्रकरण होतं तरी कसं? लव जिहाद मध्ये हे काही दाढी वाढून येत नसतात. तुमच्या आमच्या सारख्याच डोक्यावरती टीका लावून येणारी मंडळी असतात. हे तुमच्या मुलींना असं प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात की ती मुलगी एक वेळ बापाची पगडी आणि बापाचा मान खाली करायला तयार होते, पण मात्र त्या मुलाला सोडायला तयार होत नाही. अरे माझ्या डोळ्याच्या समोर मी पाहिलंय, एवढं वय वर्ष असताना तो बाप स्वतःच्या मुलीसमोर हात जोडतोय की माझा स्वाभिमान घालवू नकोस. त्याने स्वतःची वारकरी टोपी खाली त्याच्या पायावरती ठेवली आहे आणि सांगितलंय की बाळ माझ्यासोबत असलं करू नकोस. मात्र त्या मुलीने स्वतःचा धर्म सोडला. मग मला शिवराय आठवतात की राजे सगळं काही पाहून ना तुमच्या डोळ्यातच अश्रू आले असतील. राजेच्या आया बहिणींच्या अब्रू वाचवण्यासाठी तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन नाचला होतात ना. राजेच्या आया बहिणींचं अब्रू नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही अफगाणिस्तान पर्यंत मजल गाठली होती. आणि त्या निलामे हिंदुस्थानात जे कहावत म्हणले जात होते त्या मिनाला पाडून टाकायची ताकद तुम्ही निर्माण केली. मात्र आज तुमच्याच धर्मातल्या मुली त्या लोकांच्या प्रेमाच्या जाळ्या अडकतात. एक गोष्ट मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की प्रेम करू नका या अर्थातला मी नाहीये. प्रेम नक्की करा, पण ज्या प्रेमामध्ये धर्म आडवा येतो तो प्रेम नाही जिहाद असतो. ज्या प्रेमामध्ये धर्म येतो तो प्रेम नाही जिहाद असतो. आणि हेच प्रकरण घडलं होतं काश्मीरच्या घाटीमध्ये. काश्मीरच्या घाटीमध्ये कोणालाच वाटलं नव्हतं की एक रात्र अशी सुद्धा येईल की तुमच्या घरातच तुम्हाला हाकलून देईल.
एक छोटासा प्रश्न विचारतो. कोणाला वाटलं होतं का 1920ला की स्वातंत्र्य मिळताच पंजाब सोडावं लागेल, कराची सोडावं लागेल? वाटलं होतं का कुणाला की हे पेशावर, हे जेवढं आहे कराची, हे जेवढे सगळं पाकिस्तानचा भाग आहे, आज तो पाकिस्तान आहे, मात्र 70 वर्षापूर्वी तो हिंदुस्थानाचा भाग होता? कधी वाटलं होतं का या भारताचे असे तुकडे होतील? तो बांगलादेश 1971 मध्ये पूर्व पश्चिम असा पाकिस्तान निर्माण करून बांगलादेशाची निर्मिती झाली. कधी वाटलं होतं का ढाकामध्ये हिंदुस्थानाची जी हिंदूंची संख्या आहे 17% 1% कशी आली? कधी वाटलं होतं का? कधी वाटलं होतं का काश्मीरच्या खोऱ्यामधून 1990 मधून हिंदूंना पळावं लागेल? कधी वाटलं होतं का त्या बिहारमध्ये आज जे हजारोच्या संख्येने लव जिहादचं प्रकरण होत आहे, याला कसं थांबवावं? याला एकाच गोष्टीने थांबवावं जातं, ते म्हणजे धर्माभिमान. आणि तोच धर्माभिमान जागा करण्यासाठी आज मी या सराटी गावात आलो होतो. मला वाटतंय की या गावात येण्याचा माझा जो उद्देश होता तो पूर्ण झालाय. येणाऱ्या काळामध्ये या गावात जशी ती भव्य श्री राम मंदिराचे निर्माण केलंय ना, आनंद आहे या गोष्टीचा की महाराष्ट्रात असं एक गाव आहे त्या गावाचं नाव सराटी आहे. त्या गावाने स्वतःच्या अस्मितेला उभं केलंय. नाहीतर आमच्या राम मंदिराला उभं करण्यासाठी कित्येक कारसेवकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठंतरी जाऊन आज श्री राम मंदिराचं निर्माण होत आहे. हे तुमच्या आमच्या स्वराज्याचं वैभवाचं प्रतीक आहे. हे तुमच्या आमच्या स्वराज्याचं निर्माणाचं एक आरंभ आहे. आणि येणारा काळ नक्कीच आपला असेल आणि आपणच हे सर्व काही करूयात. मित्रहो, जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही सण घाबरत असाल काहीच की आपण या परकीय सत्ता विरोधात युद्ध पुकारलं, यांच्यासोबत लढाईला गेलं, कारभार करायला गेलो, तलवार घेऊन लढायलाच गेलो, परतो काय तर कोणी कोणी एकुलता एक मुलगा असेल त्या आईचा. मी माझ्या स्वतःबद्दल मोठेपणा सांगत नाही, मी स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, मात्र कुठं ना कुठं तुमच्या छोट्या भावाकडून, तुमच्या मोठ्या भावाकडून तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून एक गोष्ट सांगतो की माझा मोठा भाऊ अवघा 20 वर्षाचा, त्यावेळेस किंवा अवघ्या 9 वर्षाचा असेल. बिहारमध्ये माझा 20 वर्षाचा भाऊ कॅन्सरचा पेशंट होऊन वारला. माझ्या आईला मी किती राहिलो मग एकुलता एक मुलगा. स्वतःच्या आईला एकुलता एक मुलगा आहे. अनेक गावामध्ये जातो, एकटा फिरत असतो, धारकरी म्हणून येतो बरं का, म्हणजे शिवरायांचा भक्तच आहे. धारकरी म्हणून प्रत्येक गावामध्ये जातो, प्रत्येक गावात व्याख्यान करतो, ही धर्माची व्याख्यानं मांडतो. धर्म म्हणजे काय असतो? लोकांना जाती जातीमध्ये विभागलेत ना, या 2 विभागाला समाजाच्या मध्ये मी श्रीमद भगवद्गीता आणतो आणि त्या समाजाला जोडण्याचं काम करतो. मात्र हे काम करत असताना अनेक शत्रू सुद्धा तयार होतात. मग आईला एक दिवशी सहज प्रश्न केला, आई एक प्रश्न विचारू का? आईनं नीट लक्ष दिलं. आईला एक प्रश्न केला की आई एक प्रश्न करू? आई म्हटली विचार. आई, धर्माचं व्याख्यान करत असताना तुला कधी वाटलं नाही की तुझा एकुलता एक पोरगा आहे? हे व्याख्यान करत असताना तुझा मुलगा व्याख्यान करून परत तुझ्या घरात आलाच नाही तर, मध्येच वाटेत त्याला कोणी मारून टाकलं तर? आई माझ्या समक्ष येते, पुढे येते, माझ्या कानशिलात देऊन ठेवते आणि आई मला एकच सांगते की बाळा, व्याख्यान करून माझ्या घरात परत आला तर तू माझा पुत्र, आणि नाहीच परत आला तर मी समजून जाईल की मी पहिल्यापासूनच विपुत्रिक होते. जा, तुला राजाला चरणी अर्पून टाकलाय, मेला तरी चालेल, जा. आता स्वतःच्या धर्माचा प्रसार कर. समाज बाटला गेलाय त्याला एकत्र कर. आणि तोच वसा वारसा घेण्यासाठी आज बरोबर 6 वर्ष आधी मी व्यासपीठावरती उभं राहिलो. आपण सर्वजणांनी कवी कलशाच्या भूमीमधून, कवी राजभूषण यांच्या भूमीमधून आलेल्या या युवा व्याख्याते आशुतोष झाला, जे भरभरून प्रेम दिलं गेल्या 6 वर्षामध्ये, त्यासाठी मी सर्व माझ्या मराठी बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व धर्मबंधूंचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वजणांनी या एका मावळ्याला एवढ्या प्रेरणा दिली, आदर दिला, सन्मान दिला. या गावात मला शिवव्याख्यानासाठी बोलवलं आहात. बराच वेळ आपण जर खाली बसलेला आहात, मनापासून वाटतं की अजून बोलावं, मात्र पुढे खूप लांबचा प्रवास आहे. पुन्हा येऊया, पुन्हा एकदा धर्माचं व्याख्या मांडूया, पुन्हा एकदा शिवराय सांगूया. आता रजा घेतो, पुन्हा भेटूया. पुण्यश्लोक
छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, जय श्री राम, जय हनुमान, हर 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 हर. धन्यवाद. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.